मित्रांनो, ॲडव्होकेट श्रीराम पिंगेची व त्यांनी जी तपोवनामध्ये करून दिली होती ते एका वाक्याने की कलियुगातील श्रीराम आहे. त्यांची ओळख आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गेल्या 1-2 महिन्याची आहे. त्यांनी ज्यावेळेस राष्ट्रीय हरित लवादामध्ये जो दावा आहे केला आणि त्यामुळे त्याला स्थगिती मिळाली, त्यावेळेस आम्ही तो त्या काळात आम्ही शोधत होतो वक्ता कोण. तुम्ही व्याख्यानमालेच्या समन्वय समितीला सुचवलं की आपण ॲडव्होकेट श्रीराम पिंगेंना बोलूया. आमच्यासमोर मुद्दा असा की जो वक्ता आम्ही बोलवतोय त्याचं बॅकग्राऊंड थोडंसं चेक करण्याची सामायिक जबाबदारी आमच्यावर असते आणि तसा तो एक प्रयत्न आम्ही केला. आणि तपोवनामधला तुमचा जो वावर होता तो खूप वेगळा मला वाटला. या माणसामध्ये कुठेही बडेजाव जाणवला नाही. तो आला, त्याने ओळखही करून दिली. त्याचं एक जे वाक्य त्या 5-7 मिनिटं ते बोलले त्याच्यावर होतं की ही केस जी आहे ती पूर्ण इंटिग्रिटीने लढवणार आहे आणि कुठल्याही दबावाला किंवा आदेशाला बळी पडणार नाही. अगदी जमिनीवर राहून काम आणि ते तितक्याच एफिशियंट जे त्यांच्या बायोडाटामध्ये करत आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही दबावाला आणि आदेशाला बळी न पडणार. आणि अर्थात ते तरुणही आहे, त्यामुळे एक थोडासा असं आहे की चळवळीमध्ये जेवढी तरुण मंडळी येतात तेवढा जरासा पुढचा पल्ला प्रवास हा अधिक जास्त करू शकतो हे असं एक आश्वासन. त्यांचा परिचय करून द्यायचा तर ही इज ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड सर्वोच्च न्यायालयामध्ये. महाराष्ट्र शासनाचे स्पेशल काउन्सिल म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी आरक्षणाच्या जे भरतीमधलं जे आरक्षण आहे प्रमोशन त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. मराठा आरक्षणाविषयी पण त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या याच्यात स्पेशल काउन्सिल म्हणून काम केलेलं आहे. शासनाची बाजू त्यांनी मांडलेली आहे. कॉन्स्टिट्यूशनल लॉ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर्स पदवी मिळवलेली आहे आणि अभ्यास हा त्यांचा एक मला वाटतं महत्त्वाचा भाग दिसतो अभ्यासवृत्ती. ते सध्या भारतीय विद्यापीठामधून PhD करतायत आणि त्यांचा विषय आहे ई गव्हर्नन्स अँड स्पीडी जस्टिस इन इंडिया. ई गव्हर्नन्समुळे न्याय प्रक्रिया ही अधिक जलद होईल का? तर तुमचं PhD झाल्यानंतर त्याच्यावर ऐकायला आम्हाला नक्की आवडेल, कारण तो खूप महत्त्वाचा प्रश्न आम्हाला वाटतो. 20 वर्षाहून अधिक त्यांची प्रॅक्टिस आहे आणि ती सर्व क्षेत्रामध्ये आहे. सिव्हिल क्रिमिनल हे आपण नेहमीच ऐकतो, पण माझ्यासारखं कायद्याशी कसा संबंधित नाही, पण प्रॉपर्टी स्पेशल इकॉनॉमिक झोन याच्यामध्ये त्यांनी वकील म्हणून काम केलेलं आहे. आणि मी फार्मसीमधला आहे, त्यामुळे पेटंट्स बद्दलचं एक वेगळं आम्हाला अट्रॅक्शन असतं, त्याचं महत्त्वही माहीत असतं. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हा जो नवीन कायद्यामध्ये जे आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. आर्बिट्रेशन्स म्हणजे मुलांशी बोलत असताना आर्बिट्रेशन हे खूप चांगला करिअरचं ऑप्शन आहे असं मुलं म्हणतात, त्याच्यातही ते आहे. कंपनी लॉमध्ये त्यांची प्रॅक्टिस आहे, म्हणजे लॉमध्ये चतुरस्र अशी प्रॅक्टिस दिसते आहे. वेगवेगळी जे लिटिगेशन्स आहेत, स्पेशल लिटिगेशन, सिव्हिल आणि क्रिमिनल त्यांनी हाताळलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचं काम आहेच, पण मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये काम आहे आणि दिल्ली आणि पुण्याच्या ट्रायल कोर्टातही त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. वेगवेगळे क्लेम सेटलमेंट याच्यामध्ये ते आहेत. जे हायकोर्टामध्ये जे असतं ओरिजिनल ॲप्लिकेशन्स अँड अपील्स हे हायकोर्ट, त्याचबरोबर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल राष्ट्रीय हरित लवादासोबत त्यांनी ते काम केलेलं आहे. नंतर वेगवेगळे मॅटर्स त्यांनी केले. सिव्हिल आहे, आर्बिट्रेशन आहे, IPR आहे, क्रिमिनल आहे, प्रॉपर्टी आहे आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट बरोबरही त्यांचे इंटरॅक्शन आहे. मोठमोठ्या कंपनीसाठी सुद्धा त्यांनी कायदेशीर सल्लागाराचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट गुंतूर प्रभाकर
यांच्याबरोबर त्यांनी ज्या रजिस्ट्री असतात कंप्लायन्स आणि कोर्ट प्रोसिजर्स त्याच्यामध्ये त्यांचं काम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात थोडक्यात हे काम त्यांचं आहे. ॲडवायझरी कपॅसिटीमधलं पण आहे. वेगवेगळ्या स्टॅच्युटरी बॉडीज ज्या आहेत, म्युन्सिपल बॉडीजलाही त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. मला असं वाटतं की एक असं व्यक्तिमत्व आहे की जे टेबलच्या त्या बाजूलाही काम केलेलं आहे आणि या बाजूलाही काम करतात. गेल्या 2004 ते 2007 या कालावधीमध्ये पुण्यामध्ये त्यांचं जे काम आहे ते स्मॉल कॉज कोर्ट, सिव्हिल अपीलेट, रेव्हेन्यू, कन्झ्युमर डेब्ट्स रिकव्हरी याच्यामध्ये आहे. रिसर्च जो आहे वेगवेगळ्या लॉसचा तो त्यांनी केलेला आहे आणि ड्राफ्टिंगमध्ये पण त्याचा एक विशेष असा अभ्यास त्यांना आहे. हायकोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबईमध्ये जून 2000 ते 2004 मध्ये त्यांनी स्टेट कन्झ्युमर कमिशन आणि डेब्ट्स रिकव्हरी ट्रिब्युनल याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी त्याची बायोग्राफी लिहिलं की इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. आता भारतीय नागरिक आहे, शेवटी आहे. मला वाटतं भारतीय नागरिक असं म्हणजे फक्त कागदावरचं नागरिकत्व नाही, इथल्या कायद्याचं सर्वसामान्यांसाठीचं रक्षण करणं जे पर्यावरणाच्या लढाईमध्ये ते करत आहे. ते कसं एक तरुण व्यक्तिमत्व ज्याने ह्या नाशिकचं पर्यावरणावर जे संकट आलेलं आहे त्याच्या विरुद्धच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांबरोबर साथ द्यायला आलेले आहे. मी व्याख्यानाचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आज शारदाताईंनी जसं सांगितलं तसं तारा भावकरांचंही आहे ग्रंथालय सप्ताह आहे आणि आपली जागा थोडी बदलल्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे. पण ही जी काही मंडळी आहेत ती दरडी आहे, ऑनलाईनही प्रक्षेपण आहे आणि जी प्रश्नोत्तरं नंतर होतील त्याच्यातून आपल्याला पुढची जी दिशा आहे आपल्याची त्याच्याबद्दलची क्लॅरिटी आपल्याला निश्चितपणे पुढच्या व्याख्यानामध्ये धन्यवाद. आता मी ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे सरांना विनंती करते की आता त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार. मानवाधिकार समर्थन संघटनेचे सर आणि अलीकडेच माझ्या परिचयाचे झालेले आणि अत्यंत आत्मीयतेनं नाशिकबद्दलची माहिती जोपासणारे आणि संकलित माहिती तात्काळ शेअर करणारे त्यांचे रोशनजी उपस्थित मान्यवरांमध्ये आयर सर, वाघ सर, बालुसकर सर, पंडित सर, इतक्या कमी कालावधीमध्ये एखाद्या भूभागाशी इतक्या कमी कालावधीमध्ये एखाद्या भूभागाशी आणि तेथील जनसमुदायाशी इतक्या आत्मीयतेनं इतक्या लवकर जोडल्या जाण्याचा माझा हा अलीकडच्या काळातला आणखीन एक अनुभव असं मला म्हणायला लागेल. फारच प्रेरणादायी आणि छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि एकंदरच नाशिककरांची पर्यावरणाबद्दलची जी काही अवेअरनेस आहे, जी काही पोटतिडीक आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि इट इन्स्पायर्स की खरंच म्हणजे इतकं चांगलं काम जिथं होत असेल तिथं कुठलाही पर्यावरणाला धोका सहजासहजी होणं शक्य नाही. आज या अध्यायामधलं हे 144वा पान म्हणजे 12 वर्ष कंप्लीट म्हणजे एक तप पूर्ण होण्याचा आजचा हा दिवस आहे या व्याख्यानमालेचा. याचंही खूप मला छान वाटलं की आजच्या दिवशी तुम्ही 144व्या व्याख्यानाला मला बोलवला. कदाचित ह्या सगळ्या गोष्टींचा
कुठेतरी एका सटल लेवलला काहीतरी कार्यकारण भाव नक्की असणार, त्याशिवाय हा योग आला आहे असं मला वाटतं. पण तुम्ही मला बोलवलं त्यावेळी समजलं, धन्यवाद. आजचा जो विषय आपण मला या ठिकाणी दिलेला आहे की हरित लवाद कार्यपद्धती आणि तपोवनातील त्या अनुषंगाने मिळालेला अंतरिम आदेश आणि पुढील वाटचाल. थोडं माईक समोर घ्या. मोठं बोलायचं आहे ना? आता येतो. अच्छा, थँक्यू. मला असं वाटतं मी मध्ये मध्ये ना माझा आवाज, मी आय यूज टू बी अ लेक्चरर, माझा आवाज कधी वाढेल हे काही सांगता यायचं नाही म्हणून मी थोडं कॉशियस होतो. ठीक आहे. तर हरित लवाद ही अगदी अलीकडच्या काळातील घटना आहे असं म्हणायला हरकत नाही. 15 वर्ष हरित लवादाला झालेली आहे. त्यापूर्वी काय व्यवस्था होती हे मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की त्यापूर्वी मागच्या 50 वर्षाच्या काळामध्ये याबद्दलचे न्यायनिवाडे कसे हे थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. याच्यामुळे वाटतं त्या पार्श्वभूमीवरती हरित लवादाचं महत्त्व आणि त्याची स्थापना हा विषय आपल्याला व्यवस्थित समजून घेता येईल. अगदीच सुरुवातीला बघितलं तर पर्यावरण हा विषय कशा पद्धतीने पुढे आला, तर पर्यावरण हा विषय आर्टिकल 21 जे आहे त्याच्या अनुषंगाने पुढे आला की राईट टू लाईफ ज्याला आपण म्हणतो. तर राईट टू लाईफ इन्क्लूड्स राईट टू हेल्दी लाईफ अँड राईट टू हेल्दी लाईफ हॅज नेसेसिटी ऑफ गुड एन्व्हायरमेंट. आणि त्या अनुषंगानं आर्टिकल 21 अंतर्गत या पर्यावरणाचा अंतर्भाव झालेला आपल्याला दिसतो. मग या अनुषंगाने आपल्याला माहित असेल, आपण एक नाव यापूर्वी फार ऐकलं असेल, MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया. हे MC मेहता हे सर्वोच्च न्यायालयाचे एक वकील आहेत आणि ते अगदी वयोवृद्ध होईपर्यंत त्या स्कूटरवर यायचे आणि त्यांनी इतक्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केल्या पर्यावरण वाचवण्यासाठी. आणि त्याचा परिणाम असा झाला की खूप सारे आदेश त्याच्यामधून पारित झाले आणि खूप साऱ्या वास्तू त्याच्यामध्ये वाचल्या. त्याच्यामध्ये अगदी आग्र्याचा ताजमहल असेल, दिल्लीचं पोल्युशन असेल, याच्यावरती बऱ्याच PILs त्यांनी केल्या. तर ही PILची जी सुरुवात झाली तर ती मुळात 70च्या दशकामध्ये. तसं आपल्या राज्यघटनेमध्ये PIL याच्यासाठी काही वेगळी प्रोसिजर नाही आहे, पण आर्टिकल 32 मध्ये जी राईट टू अप्रोच सुप्रीम कोर्ट बाय अप्रोप्रिएट प्रोसिडिंग्स. मग अप्रोप्रिएट प्रोसिडिंग्स काहीही असू शकतात. ते एक लेटर असू शकतं, ते एक न्यूज आयटम असू शकतो, ते एखाद्याने केलेलं निवेदन असू शकतं किंवा स्वतः जाऊन कोर्टाला दिलेली माहिती असू शकते. असं तो ज्युरिस्प्रुडन्स डेव्हलप होत गेला. काही हायकोर्टनी ते केलं आणि जस्टिस PN भगवती म्हणून होते सुप्रीम कोर्टामध्ये आणि ते ही इज कन्सिडर्ड टू बी द चॅम्पियन ऑफ द पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स. आणि त्यांनी त्याला खूप उचलून धरलं आणि खूप चांगले चांगले आदेश त्यांनी या माध्यमातून जनहिताचे दिले. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरणाशी निगडीत असे आदेश देखील झाले. आता हे होत असताना 1992ला जे रिओ द जानेरो आर्थ समिट झाली, त्या आर्थ समिटमध्ये एक काही कॉमन मिनिमम प्रोग्राम जो पडला होता. त्याच्यामध्ये एक हे होतं की सर्व देशांनी अशा पद्धतीचं एक लिगल स्ट्रक्चर जे एन्व्हायरमेंटसाठी वेगळी न्यायव्यवस्था एस्टॅब्लिश करेल असं करणं अपेक्षित आहे. तर त्याचं भारत हा सिग्नेटरी आहे आणि त्याचं पर्क्युलेशन हे पुढच्या 20 वर्षामध्ये होत होत फायनली 2010 मध्ये हा कायदा आला. पण हा कायदा याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाने 1992 मध्ये TM गोदावरी नावाची एक PIL केली होती. तर ती PIL आज देखील लाईव्ह आहे. म्हणजे ती PIL कधीही डिस्पोज ऑफ केली नाही आणि त्याला एक इंडेक्स केस बनवलं. TM गोदावरी अतिशय इंटरेस्टिंग कॅरेक्टर अशा अर्थानं होतं की हे गोदावरी साहेब तामिळनाडूमध्ये एका फॉरेस्ट ऑफिसर पदावरती होते आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनीच केस केली की जंगल वाचव. आणि मग सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये खूप गांभीर्यानं त्यांचे जे काही विचार होते ते सर्वच जंगलांना लागू करावेत आणि देशातील जंगलं वाचवावीत त्या उदात्त उद्देशानं TM गोदावरीची केस चालू ठेवली. आणि मग पुढं त्याच्यामधून सेंट्रल एम्पावर्ड कमिटी नावाची कन्सेप्ट आली, याच्यावरती काही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जजेस असायचे आणि ते त्या केसेस बघायचे, त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करायचे. ही केस हे अगदी आतापर्यंत देखील चालू आहे आणि प्रत्येक बुधवारी मला आठवतं पूर्वी सुप्रीम कोर्टमध्ये ग्रीन बेंच बसायचं.
दुपारच्या रिसेस नंतर बुधवारी ग्रीन बेंच असायचा आणि त्याच्यामध्ये पूर्ण पर्यावरणाचे केसेस चालायचे. तरी देखील एका विशेष फक्त एन्व्हायरमेंटशी निगडीत न्यायाधिकरणाची गरज होती का, तर होतीच, नक्कीच होती, आणि त्याला मूर्तरूप 2010च्या कायद्यानं दिलं. याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हरित लवादाचं, याच्यामध्ये प्रामुख्याने चेअरपर्सन असतात. चेअरपर्सन हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात. हे अशा पद्धतीचे डिटेल्सची आवश्यकता आहे का, नसेल तर आपण स्किप करू शकतो. म्हणजे आय डोंट नो इफ यू आर इंटरेस्टेड इन नोईंग दिस. कारण काय हरित लवाद कार्यपद्धती याच्यासाठी मी सांगतो आहे की मी तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण मी काल देखील नाशिकमधूनच एक वृक्ष तोडीच्या संदर्भामध्ये ओरिजिनल ऍप्लिकेशन हरित लवादामध्ये दाखल केलं. त्याचं कारण असं की आणि ते इतक्या रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही केलं की 1:27 मला पहिली इन्फॉर्मेशन आली आणि आम्ही 5 वाजता ते दाखल केलेलं होतं. तर हे जर का तुम्हाला इत्यंभूत माहिती असेल की हा लवाद काय आहे, याची कार्यपद्धती काय आहे, तर तुमच्यासारखे ऍक्टिव्हिस्ट लोक कुठल्याही पर्यावरणाला धोका न होण्यासाठी सर्वतोपरी उपाय करू शकतात. म्हणून मी थोडं सखोल सांगतो आहे. तर याच्यामध्ये जे चेअरमन असतात, तर ते चेअरमन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात किंवा कुठल्या तरी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात, निवृत्त मुख्य न्यायाधीश असतात. त्याच्यानंतर या हरित लवादाचे 5 बेंच आहेत. मुख्य बेंच जो आहे तो दिल्लीमध्ये आहे, चेअरपर्सन तिथे बसतात. याच्या व्यतिरिक्त भोपाळ, पुणे, चेन्नई आणि कोलकाता असे 4 बेंच आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे. जसं की पुणे बेंचला गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचं पूर्ण टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आहे. मग हे जे इतर बेंच असतात त्याच्यामध्ये रिटायर्ड हायकोर्ट जज हे ज्युडिशियल मेंबर असतात आणि त्यांच्या सोबतीला एक एक्सपर्ट मेंबर ज्यांचं की शिक्षण हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड कुठल्या ब्रांच मध्ये झालेलं असतं आणि त्यांना त्या विषयाचा अनुभव आणि एक्सपर्टीज असते. तर असं ते कॉम्बिनेशन असतं. यांची निवड जी असते ती फिक्स असते 5 वर्षांसाठी. त्याच्यामुळे एकदा निवड झाली ते 5 वर्षाच्या पदावरती असतात, त्यांना असं वेगळ्या पद्धतीने काही टाळता येऊ शकतं. ते एक सिक्युरिटी देण्याचं हे आहे की त्यांनी कुठल्याही पद्धतीनं म्हणजे निरपेक्षपणे काम करत राहावं आणि त्यांना कुठल्या अडचणी त्याच्यामध्ये येऊ नये. त्याच्यानंतर यांचे जे पॉवर्स आहेत, या पॉवर्स सिव्हिल कोड सारखे असतात. म्हणजे हे सिव्हिल कोडची जशी प्रोसिजर असते तशा प्रोसिजर प्रमाणे ते सर्व प्रोसिजर घेऊ शकतात. म्हणजे एव्हिडन्स घेऊ शकतात, समन्स इश्यू करू शकतात, लोकांना हजर राहण्यासाठीचे आदेश करू शकतात, हजर नाही राहिलं, त्यांचे आदेश ऐकले नाही तर कंटेम्प्ट करू शकतात. अशा प्रकारचे अधिकार त्यांना असतात. त्याच्यानंतर त्यांचं जे ज्युरिस्डिक्शन आहे हे ह्या कायद्याखाली जे 7 कायदे अधोरेखित केलेले आहेत, जे एअर पोल्युशनची, वॉटर पोल्युशनची, फॉरेस्टची, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टची, त्याच्यानंतर आपलं पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट जो आहे याच्याशी ज्या निगडीत गोष्टी आहेत, हा तुम्हाला बाकी सगळं माहीत असेल, एअर, वॉटर, फॉरेस्ट, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. आता पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट काय, आपल्याला सगळ्यांना भोपाळ गॅस ट्रॅजेडी माहीत असेल. भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये ज्या लोकांना, त्या विक्टिम्सना न्याय मिळण्यासाठी एवढा उशीर लागला, सुप्रीम कोर्टानं 20 वर्षानंतर त्याच्यामध्ये क्युरेटिव्ह अलाव केला आणि नंतर त्यांना ते कॉम्पन्सेशन अवॉर्ड झालं. वेळ मिळेपर्यंत तर त्यांचे वय कुठे गेले असतील. पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट काय सांगतो की हजारडस ज्या काही फॅक्टरीज असतात, जे काही उद्योग व्यवसाय असतात, त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक इन्शुरन्स त्या कंपन्यांनी घेतला पाहिजे आणि त्यामध्ये ह्या अशा प्रकारचे विक्टिम्स असतात त्यांची देखील लायबिलिटी अशा इन्शुरन्सने घेतली पाहिजे. तो देखील NGT मध्ये कव्हर होतो. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी म्हणजे कुठलाही विषय आपण बायोडायव्हर्सिटीच्या अंडर जो असेल तो आपण हरित लवादाकडे घेऊन जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचे विषय जेव्हा हरित लवादाकडे येतात तेव्हा त्यांना काही गायडिंग प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. कुठले गायडिंग प्रिन्सिपल? 4 गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत. पहिलं आहे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. हे सर्वच न्याय व्यवस्थेमध्ये असतं, म्हणजे ट्रेडिशनल ज्युडिशियल सिस्टीम म्हणतो त्याला देखील हे लागूच आहे की आपण नॅचरल जस्टिसचं तिथे फॉलो केला पाहिजे. म्हणजे काय, तर ऐकण्याची संधी, समान संधी दिली पाहिजे, दोन्ही बाजूला ऐकून व्यवस्थित घेतल्या पाहिजेत. स्वतः तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही पाहिजे, म्हणजे डेमोन्स्ट्रेशन कॉज असो. म्हणजे काय, तर
तुम्ही तुमच्याच प्रकरणामध्ये न्यायाधीश म्हणून बसलं नाही पाहिजे. असे हे जे बेसिक तत्व आहेत नैसर्गिक न्यायाचे ते ह्याला लागू होतात. दुसरं याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे तुम्ही डेव्हलपमेंट करा. आता आपल्याला बरेच विचारतात तुमचं झाडं तोडण्याला पूर्ण विरोध आहे का? मी सांगितलं, मी अगदी इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं, आमचं झाडं तोडण्याला विरोध नाही. झाडं बेकायदेशीररित्या तोडण्याला विरोध आहे, अनावश्यकपणे तोडण्याला विरोध आहे. तुम्ही आवश्यक असेल तिथं झाडं तोडा, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन करा, आणि हे सगळं करत असताना की कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. तर झाडं तोडायला आमचा विरोध नाही, पण असं होताना दिसत नाही, म्हणून आपण आज न्यायालयात जाण्याची वेळ आपल्यावरती येते. त्याच्यानंतर प्रिकॉशनरी प्रिन्सिपल म्हणजे काय, तर कुठलंही प्रपोजल करताना प्रिकॉशन्स घेऊन एन्व्हायरमेंट फ्रेंडली ते कसं बनवता येईल याचा विचार झाला आहे का नाही, हा एक बेसिक ढोबळमाना आहे. प्रिकॉशनरी प्रिन्सिपल खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आणि वेगवेगळे आयाम त्यातले आपण बघू शकतो. पण अगदी ढोबळमाना सांगायचं झालं तर कॅन यू टेक प्रिकॉशन, देन टेक द प्रिकॉशन. आणि लास्टली जे आहे तर पोल्युटर केस, एवढं सगळं करून पण जर का कोणी पर्यावरणाचं नुकसान करत असेल, पर्यावरण पोल्यूट करत असेल तर त्यांना पे करायचं. ह्या 4 तत्वांवरती हा हरित लवाद काम करतो. आणि त्याची प्रोसिजर जी आहे ती अगदी सिंपल ठेवलेली आहे. याच्यामध्ये रेमेडियल मेजर्स ठेवलेले आहेत, सुमोटो मेजर्स ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला कोणालाही पर्यावरणाशी निगडीत काही विषय घेऊन जायचा असेल तर घेऊन जाता येतो. त्याच्यानंतर सुमोटो त्यांना स्वतःला देखील काही कॉग्निझन घ्यायचं असलं तर तो घेता येतो. आणि त्यांच्याकडे एन्फोर्समेंटची पण व्यवस्था आहे. म्हणजे असं काही टूथलेस टायगर नाहीये, पेपर टायगर नाही की आदेश झाले. काही काही ट्रिब्युनल्स असे असतात की त्यांचे आदेश होतात, पण तो आदेश एन्फोर्स करण्यासाठी एक वेगळी शक्ती लावावी लागते आणि प्रचंड काळ जातो. असं नाही, ते न्यायाधिकरण सक्षम न्यायाधिकरण आहे आणि यांचे जे निवाडे आहेत ते एन्फोर्स करण्याची पॉवर त्यांच्याकडे आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं एक चांगलं विषय म्हणजे हे हरित लवादाचं अपील जे आहे ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जातं. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज हायकोर्ट. आपल्याला हा विषय जसं आपल्याला ट्रेडिशनली माहिती आहे की लोअर कोर्ट जे असतं म्हणजे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन असेल, मग डिस्ट्रिक्ट कोर्ट असतं, मग हायकोर्ट असतं, मग सुप्रीम कोर्ट, तसं न होता इथे सरळ हरित लवादातून सुप्रीम कोर्ट. त्याचा एक फायदा असा आहे की जे बरेच लोक आपण प्रो बोनो काम करत असतो, पब्लिक इंटरेस्टमध्ये काम करत असतो आणि आपल्याला मर्यादा असतात की किती वर्ष एखादा लढा एखादा संघर्ष आपण करावा. तर याच्यामध्ये मला हे चांगलं वाटतं की अशा प्रकारचे जेव्हा आपण पर्यावरणाशी निगडीत प्रकरण घेऊन जातो तर त्याचा न्याय निवाडा हा लवकर होऊ शकतो, कारण अपील डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये आहे. मी माझा एक छोटासा अनुभव सांगतो की मी 2016 मध्ये एका बिल्डरच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये हरित लवादामध्ये गेलो एका पक्षकारासाठी. अर्थात प्रोबोनोचं प्रकरण होतं आणि प्रचंड जास्त प्रमाणातले व्हायलेशन्स होते आणि इतके व्हायलेशन्स की ते ऍक्च्युअली ते ग्रस्त माझ्याकडे हायकोर्टामध्ये आम्हाला अशा प्रकारचं रिपिटिशन दाखल करून द्या असं म्हणून माझ्याकडे एका आमदार महोदयांच्या माध्यमातून आले होते. मी त्यांना सांगितलं तुमच्याकडे एवढे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही हरित लवादामध्ये का जात नाही. त्यांना हरित लवाद काय माहिती नव्हतं, तर मी तयारी दर्शवली. तुम्ही म्हणत असाल तर आम्ही ते करतो, आम्हाला काही आणि आम्ही ते प्रकरण दाखल केलं. अगदी सिंहगड रस्ता पुण्यातला जो आहे त्या रस्त्यावरती 32 मजली 2 टॉवर्स होणार होते आणि त्याच्यामध्ये असलेली प्रचंड अनागोंदी आम्ही हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याला पहिल्या 2 तारखांमध्ये स्टे मिळाला. तो स्टे आजपर्यंत उठलेला नाही, तो सुप्रीम कोर्टाने देखील कन्फर्म केला. तर अगदी म्हणजे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण हरित लवादामध्ये हिअरिंग पूर्ण झाली, सुप्रीम कोर्टची देखील हिअरिंग पूर्ण झाली. तर हा या लवादाचा एक बेनिफिट किंवा ऍडव्हान्टेज मला वाटतं. कमिंग बॅक टू आपण डिस्कशन याच्याबाबतचं आता ठेवूयात का, म्हणजे तुम्हाला जर काही शंका असतील हरित लवादाबद्दलच्या तर आपण डिस्कस करू शकतो. अदरवाईज आय कॅन कंटिन्यू विथ आपला आता तपोवनातील अंतरिम आदेश. तपोवनाच्या बाबतीमध्ये अक्षरशः म्हणजे एक आपण ज्याला प्रज्ञा होते किंवा प्रेरणा होते असं म्हणतो, तसं मला एक दिवस प्रज्ञा झाली. मग मला ऍक्च्युली वाटत होतं की एवढा दिवस हा विषय चाललेला आहे आणि कोणी न्यायालयात का जात नाही, हरित लवादामध्ये का जात नाही, उच्च न्यायालयात का जात नाही आणि स्टे का घेत नाही सगळ्या प्रकरणाला, हे असं कसं चालेल.
कारण ते न्यूज बघायचो आणि मी डिस्टर्ब व्हायचो. वन फाईन डे ज्या दिवशी स्टे मिळाला त्याच्या आदल्या दिवशी सकाळी मी उठलो आणि मला असं जाणवलं की आता कोणी करत नाही, आपण करायला काही हरकत नाही. आणि असं म्हणून मी ते सकाळी सकाळी पहिल्या 1 तासामध्ये ते ॲप्लिकेशन ड्राफ्ट केलं आणि माझ्या ज्युनियर कलीगला बोलून त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे जोडून ते दाखल करायला लावलं. आणि त्यांना विचारलं की कधी देईल हिअरिंगला. ते म्हणाले की उद्या शेवटचा दिवस आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये ज्युडिशियल मेंबरनी क्रिसमसला जोडून 1 आठवड्याची सुट्टी घेतलेली, त्यामुळे याचा चार्ज भोपाळ किंवा चेन्नई बेंचकडे असेल आणि त्यामुळे उद्या शेवटचा दिवस आणि तो फ्रायडेचा होता. त्या फ्रायडेला मग मी सकाळी त्यांच्याकडे गेलो 10:30 वाजता आणि इतकं बेसिक ॲप्लिकेशन होतं की त्याच्यामध्ये अक्षरशः आम्ही फक्त न्यूजपेपर कटिंग्स लावले होते आणि कन्सर्न रेज केला होता की 1270 झाडं तोडलेली आहेत आणि अजून 1800 झाडं तोडण्याचं प्रस्तावित आहे आणि जी काही ट्री ऑथॉरिटीने परमिशन दिली त्याचा साधा घेऊन ते तोडतील अशी शक्यता आहे, तर आपण ते प्रोटेक्ट करावं. तेही गुजगळ्यात पडले की असं कसं विदाउट परमिशन झाडं तोडू शकतात, असं नसेल, तुम्ही खात्री करा. म्हटलं ते मी करतो, पण मला ऑर्डरच काय पाहिजे, प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय झाडं तोडू नका, एवढं होणार तुम्हालाही काही हरकत नाही. आणि ते त्यांना कुठेतरी पटलं, पण ते पटण्यासाठी आपल्या मध्ये बसलेले 22 साहेबांची खूप मोठी मदत झाली. कारण की सकाळी 10:30 जेव्हा कोर्टाच्या निदर्शनाची बाब आणून पेशंटली ऐकली आणि मला सांगितलं की तुम्ही खात्री करा तुमच्याकडे परमिशन नाही आहे किंवा तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मग मी सयाजी शिंदेंना फोन केला ते आणि मी बऱ्याच दिवसांपासून एकत्र झाडं लावण्याचं काम करतो. झाडं लावणे हा माझा छंद आहे. मी 2,500 झाडं मागच्या 25 वर्षात स्वतःच्या हाताने लावतो आणि अगदी म्हणजे बीडच्या डोंगरांपासून किंवा बीडपासून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये मी 8 दिवस कमांडंट लेखा असताना 18 कॉलेजमध्ये 1500 विद्यार्थी घेऊन जाऊन झाडं लावली आणि ते प्रोटेक्टेड म्हणजे त्यांनी 40 माळी दिले होते, 2 ट्रॅक्टर दिले होते आणि 6 आम्हाला त्या बसेस दिल्या होत्या आणि एक JCB दिला होता. आणि त्यांनी प्लॅनिंगसाठी एक इस्टेट ऑफिसमधून एक कर्नलचं खालचं एक असं एक व्यक्ती दिला होता जे प्लॅनिंग करून की कुठे झाडं लावायचे, त्याचं 10 वर्षांनी काय हे असणार आहे, इम्प्लिकेशन्स काय, प्लॅनिंग काय, असे तिथं आम्ही हजारो झाडं त्या ठिकाणी 8,000 एकरचं क्षेत्र आहे त्यांचं, तर तिथे बरंच प्लांटेशन आम्ही केलं. त्याच्यानंतर मला स्वतःचं कॉलेज ILS हिंदी महाविद्यालय पुणे, तिथं आम्ही दरवर्षी झाडं लावायचं. त्याच्यामागे टेकडी आहे मोठी, तर तिथे आम्ही झाडं लावली. आणि त्याच्यानंतर आरोग्यविषयी जो आपण आता ऐकतोय की आरोग्याचं आताच्या सरकारने जे नोटिफिकेशन काढून संपवण्याचा घाट घेतलेला आहे. आरोग्यमधली 90% जे किलॉक्स आहेत ते 100 मीटरपेक्षा कमी आहेत. तर त्या अशा छोट्या छोट्या टेकड्या ज्या आहेत ते आरोग्याचा भाग आहे. आणि आता केंद्र शासनानं हे केलंय की 100 मीटरच्या वरचे जे असतात त्यालाच आरोग्य समजलं जाईल, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. मला वाटतं त्याला स्टे मिळायलाच पाहिजे. त्या आरोग्यमध्ये देखील मी एका मठाच्या मदतीनं माता अमृतान मठ म्हणून आहे खूप केरळचा, त्यांच्या मदतीनं दिल्लीमध्ये पण प्लांटेशन केलेलं आहे. आनंद वाटतो आपण एक काहीतरी नाही का एक निर्मितीचंच काम करतो असं वाटतं. आणि तर हे करत असताना जेव्हा आता माझ्याकडे काहीच नव्हतं सांगायला, म्हणून मग मी जाऊन त्या लवादाला हेच सांगितलं की मी असा असा आहे आणि असं असं कन्सर्न आहे, माझ्याकडे काही फारशी माहिती नाही आहे, माहिती मी घेऊन येतो पण आता मला प्रोटेक्ट करा. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आपला अंतरिम आदेश आलेला आहे. अंतरिम आदेशासोबत त्यांनी एक चांगलं केलं, तुम्हालाही काही माहिती नाही म्हटले, आम्हालाही काही माहिती नाही, आपण एक काम करू, कमिटी बसू आणि त्या कमिटीच्या माध्यमातूनच ही माहिती मागून घेऊ, म्हणून त्यांनी एक कमिटी पण बसवली. तर म्हणजे अज्ञानात कधी कधी इतकं चांगलं होऊ शकतं. मला वाटतं की एक निसर्गाचीच हे म्हणूयात, दैवी म्हणत नाही, कारण इतकं सायंटिफिक डिस्पोजिशन असलेल्या नरेंद्र दाभोळकरांच्या नावानं चालू असलेल्या आपण सगळे देवावरती विश्वास ठेवणारी माणसं आहोत. त्यांचा पण होता. मला खूप म्हणजे अभिमान आहे आणि खूप त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचाही देवावरती प्रचंड विश्वास होता. म्हणजे बाजूला बसलेल्या माणसापेक्षा देव आहे ह्या संकल्पनेवर विश्वास असणारी व्यक्ती, पण प्रचंड सायंटिफिक डिस्पोजिशन. तो देव आहे याची मला खात्री करून घेण्याची गरज आहे असं वाटणार. आणि ते वाटलं तर प्रत्येकाला तो भेटू शकतो. तर मला वाटतं की एक निसर्गाचीच कृपा म्हणायचं की अशा पद्धतीनं तो स्टेज आला. आता पुढील वाटचाल
आता प्रत्येकाला प्रश्न आहे पुढे काय होणार, 15 तारखेला स्टे कंटिन्यू राहील का, सरकारची काय भूमिका असेल, ही कमिटी काय करेल, मलाही आहे म्हणजे मलाही कुतूहल आहे या गोष्टींचं की नेमकं काय होईल. कारण ही कमिटी काही स्वीकारायला तयार नाही आहे एका दृष्टीने. म्हणजे आतापर्यंत त्यांना ती माहिती मिळाली आहे, आपल्याला नोटीस मिळाली आहे, पण कोणी काही त्याच्याबद्दल कार्यवाही करताना दिसत नाही किंवा ॲटलिस्ट इनिशिएटिव्ह घेताना आतापर्यंत दिसलेलं नाही. त्यामुळे ते काही करणार की नाही ही पहिली शंका आहे. ते नाही झालं तर आपल्याला डेटा मिळणार नाही, कारण डेटा मिळणं एक फार मोठं चॅलेंज करून ठेवलं त्यांनी की काही केलं तरी डेटा आउट झाला नाही पाहिजे. आणि मला वाटतं भारतामध्ये शासकीय म्हणजे अण्णा हजारेंचं जे आंदोलन होतं, मी 1996 मध्ये अण्णा हजारेंसोबत 2 महिने काम केलेलं आहे आणि हे जे माहितीचा अधिकार जो आहे त्याच्यावरती माझा एक निबंध प्रसिद्ध झालेला आहे. माझी अशी कन्सेप्ट आहे की माहितीचा अधिकार ही संकल्पना हळूहळू संपुष्टात यायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे तर माहितीचा इतका फ्री फ्लो पाहिजे, ती इतकी पब्लिक डोमेन मध्ये पाहिजे की ज्याला जी माहिती पाहिजे ती उपलब्ध व्हावी. म्हणजे मग अधिकार अशा पद्धतीने अर्ज करून तो अधोरेखित करण्याची किंवा अशा पद्धतीने माहिती मिळवण्याची गरजच पडू नये असं त्या कायद्याला अपेक्षित आहे. किंवा फॉर दॅट मॅटर कायद्यालाच असं अपेक्षित आहे की कुठलाही कायदा हा विदरावी व्हावा आणि तो एक इनकल्केट व्हावा, तो एक समाजाचा भाग व्हावा, तो आपल्या प्रत्येकाचा म्हणजे धर्मासारखं त्याचं आचरण प्रत्येकाने करावं. इतक्या म्हणजे फार जबाबदारीने बोलतो की कायदा हा धर्मासारखा आहे. धर्म आणि कायदा हे वेगळे असू शकत नाही. तर इतक्या लेवलला आपल्याला जायचं असेल तर सायंटिफिक इन्फॉर्मेशन प्लस लिगल नॉलेज हे पर्क्युलेट झालं पाहिजे. ते अगदी लहानपणापासून शिकवलं गेलं पाहिजे. आपण लहान यांना असं बघा कंपल्सरी केलं की भारताची जी प्रिॲम्बल आहे कॉन्स्टिट्यूशनची ती सगळ्यांना शिकवली गेली पाहिजे. अगदी योग्य निर्णय आहे, ती प्रिॲम्बल शिकवलीच गेली पाहिजे. ती जी समानतेची शिकवणूक आहे, जी सेक्युलरिझमची कन्सेप्ट आहे, अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सेक्युलरिझमला आपल्याकडे प्रमोट केलं जातं किंवा त्याच्यावरती भाष्य केलं जातं. आपल्याकडे असलेला सेक्युलरिझम हा अत्यंत उच्च कोटीचा सेक्युलरिझम आहे. असो तो विषय आपल्या व्याख्यानाचा नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की आपण याच्याबद्दलची अवेअरनेस जी आहे तर ती वाढवली पाहिजे. आणि हे माहितीचं जे चॅलेंज आहे ते कॉर्पोरेशन काय किंवा या कुंभमेळ्यासाठी असलेलं विशेष जी काही यंत्रणा आहे हे सगळेच मला वाटतं की माहिती लपवून ठेवण्याकडं आता कारण अगदी आपलं जे माईसचं हबचं टेंडर आहे ते कॅन्सल झाल्याचं दिसतंय, पण त्याच्यावरती पब्लिकमध्ये कुठे काही हे नाही आहे, त्याची खात्री करण्यासाठी आपल्याला काही सोय नाही आहे. त्यामुळे वी ओनली हॅव वे टू फाईल RTI अँड कीप सिकिंग द इन्फॉर्मेशन. त्यामुळे ही कमिटी काय करेल, कॉर्पोरेशन काय स्टँड देईल. कॉर्पोरेशनचा स्टँड आपण जर का खत्रीवाड्यांचे स्टेटमेंट बघितले तर त्यांचा स्टँड तसाच दिसतो. 1800 झाडं आम्ही प्रस्तावित केलेली आहे, परंतु ट्री ऑथॉरिटीचा अहवाल आल्यानंतर कदाचित आम्हाला त्यातली 1500 झाडं तोडावी लागतील गरज पडली तर. आणि आम्ही माईसाहेब मान्य मंत्र्यांनी सांगितलं तर कॅन्सल करू. तरी पण आम्हाला जे जर्मन हँगर करायचे आहेत त्याच्यासाठी तर झाडं तोडावीच लागणार. आणि एकीकडे म्हणतात की आमच्याकडे 377 एकरचा एरिया आहे, पण प्रयागराजमध्ये 3500 संस्था आल्या होत्या या साधू संतांच्या. तसं कुंभमेळ्याचं अवेअरनेस वाढतंय, महत्त्व वाढतंय, तसं आणि अधिकाधिक संस्था आमच्याकडे येतील. त्यामुळे आम्हाला 1200 एकर जागा पाहिजे आहे, ती पण त्यांच्याकडे आहे. पण तरीही ह्या 54 एकरातली झाडं आम्हाला तोडावी लागतील अशी एक त्यांची जी घाटणी आहे. तर आपल्याला याच्यासाठी काय करायला लागेल तर माहिती, जास्तीत जास्त माहिती आपल्याला एकत्रित करायला लागेल. ती माहिती सायंटिफिकरित्या लवादासमोर मांडायला लागेल आणि त्या माहितीच्या आधारे झाडं तोडणं का आवश्यक नाही आहे, त्याला पर्यायी व्यवस्था काय आहे. ते जे म्हणतात की काही आखाडे आहेत, 3 महत्त्वाचे आखाडे आहेत, दिगंबर आखाडा, निर्मोही आखाडा, निर्वाण आखाडा, त्यांना याच ठिकाणी जागा पाहिजे असं कोणीही म्हणणार नाही. मला खात्री आहे की आपल्याकडे जी संत परंपरा आहे त्यांनी कधीही अशा प्रकारची भूमिका घेतलेली. आणि मी एक व्हिडिओ शंकराचार्यांचा बघितला, त्यांनी तर ह्या झाडं तोडण्याच्या गोष्टींना इतका विरोध केलेला आहे. असं असताना प्रशासन का ह्या बाबींवरती एवढं निकटपणे वागतंय आणि इतकं झाडं तोडण्यावरती ठाम आहे, हे या सर्व गोष्टी आपल्याला न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायलाच लागतील. पण त्याच्यासाठी आपल्याला माहिती मिळवणं
हे एक मोठं चॅलेंज आहे. तर त्यामुळं आपण सर्वांच्या परिचयामध्ये, माहितीमध्ये ज्यांच्या कोणाकडं जुन्या कुंभमेळ्याची, त्याच्याशी रिलेटेड प्लॅनिंगची किंवा नाशिकच्या एकंदरच पर्यावरणाशी निगडीत काहीही रिसर्च पेपर्स, माहिती, पुस्तकं किंवा कोणी तुमच्या माहितीमधले चांगले अभ्यासक यांची माहिती असेल तर ती कृपया आमच्याकडे पोचवा आणि जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त माहिती संकलित करून त्याच्या आधारे हा जो स्टे मिळालेला आहे तो काय टिकवता येईल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आता तुम्ही ज्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधामध्ये इथे एक लढा उभा केला होता तर तो आता जरी स्टे आल्यामुळे थोडासा शिथिल झाला असेल किंवा शांत झाला असेल तर तो त्या लढ्याची तयारी मला वाटतं तुम्हाला काय ठेवावीच लागेल. कारण कधी काय निर्णय घेतले जातील आणि कधी काय याच्या बाबतीमध्ये उलटसुलट केलं जाईल याची कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी डोळ्यात तेल घालून जागलं पाहिजे आणि ते प्रोटेक्ट करत राहिलं पाहिजे. मला एक खरंच प्रश्न पडतो की चिपको आंदोलनावरती UPSC मध्ये प्रश्न विचारतात, MPSC मध्ये प्रश्न विचारतात. चिपको आंदोलन काय होतं आपल्या सर्वांना माहिती आहे की सुंदरलाल बहुगुणांनी पेरी डॅमच्या ठिकाणी जी झाडं तोडण्याचं प्रस्तावित होतं तर ती झाडं तोडू नका, आम्हाला तोडा असं म्हणत त्या झाडांना त्यांनी मिठ्या मारल्या आणि त्या आंदोलनाला चिपको आंदोलन नाव पडलं. त्या आंदोलनावरती निबंध लिहिणारे, त्याच्यावरती प्रश्नोत्तराची तयारी करणारे हे अधिकारी जेव्हा अधिकारी म्हणून समोर येतात तेव्हा ते जंगलांच्या, पर्यावरणाच्या मुळावर अशा पद्धतीने घाव का घालतात हा खरंच न सुटणारा कोडा आहे किंवा एक भेडसावणारा प्रश्न मनाला आहे. तर तुमचं नाशिककरांचं पुन्हा एकदा कौतुक करतो की तुम्ही इतक्या संघटितपणे आणि इतक्या अभ्यासूपणे पंडित सरांची PIL असेल किंवा ॲडव्होकेट नाझरेंची PIL असेल त्याच्यातून जे काही आतापर्यंत प्रोटेक्शन करत आलेलं आहात आणि इतकं सजग व्यक्ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस असणारं हे शहर बघून मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं वाटतं आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ इट. आणि इथून पुढे जे काही माझ्या योग्यतेनुसार मला काम असेल तर मी आनंदाने करेन. माझ्या योग्य काही असेल तर नक्की सांगा. मला इथे या इतक्या याची परंपरा मी बघितली. खूप मोठमोठे वक्ते, खूप चारित्र्यवान माणसं या ठिकाणी वक्ते म्हणून येऊन गेलेले आहेत. अशा व्याख्यानमालेचा भाग करून घेतलं आणि मला इथे माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं आणि विशेष करून चव्हाण सरांचं आणि त्यांच्या परिवाराचंच म्हणेन मी एका अर्थाने. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती त्या शामलाताई त्यांच्या मुली आहेत आणि त्याताई त्यांच्या नात आहेत हे मला आता त्यांनी सांगितलं. खरंच म्हणजे एखादा परिवार इतकी मोठी चळवळ उभी करू शकतो. फार मोठं काम आहे ताई. तुम्ही 144 अखंडपणे एखादी व्याख्यानमाला चालवणं खूपच म्हणजे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमची कधी काही मदत लागली तर सांगा. तुम्हाला अगदी उच्च सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश रिटायर्ड स्पेशली कारण आर्बिट्रेशन बऱ्यापैकी करत असतात तर त्यांची व्याख्यानाला व्याख्याते म्हणून वगैरे झाली तर मी नक्की करेल आवडीने. आणि माझ्याकडून काही सांगण्यात राहिलं असेल किंवा काही चूक झाली असेल तर क्षमा असेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्ही आजचे तपस्वी झाला. सॉरी तपस्वी झाला म्हणून आजचे 144 व्याख्यान हे जे सर तुम्ही मुद्दा मांडलेला आहे हरित लवादाचा त्यांच्याकडे असलेला राईटचा जी. समजा आता आपल्याला तुम्ही जी अपेक्षा आमच्याकडून केली की आवश्यक असणारी माहिती तुम्हाला पुरवली पाहिजे ती जर देण्यात आम्ही कमी पडलो तर निवळ झाडं वाचवण्यासाठी आपण कोर्टाला काय सजेशन म्हणजे त्या हरित लवादाला काय सजेशन देऊ शकतो? नाही हे असं आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे अशी वेळ येणारच नाही. रोशनजींचा त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी डेटा कलेक्ट केलेला शेअर केलेला आहे. ऑलरेडी आमचा त्याच्यावर अभ्यास चालू आहे. आज आठवले काही भेटल्या त्यांनी स्वतः होऊन सांगितलं की मागच्या कुंभमेळ्याच्या तयारीचा बराचसा डेटा त्यांनी एका संस्थेसोबत केलेला रिसर्च त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मला वाटत नाही की असं आपल्याकडे. आणि एक सांगू का मी त्या दिवशी पण लवादाला हेच सांगितलं म्हटलं आमचे एक सर ते दोघेही अमराठी आहेत ज्युडिशियल मेंबर आणि त्यांना मी सांगितलं की आमचे एक संत होऊन गेले आणि त्यांनी सांगितलंय
की हे सगळे झाड आमचे नातेवाईक आहेत आणि त्यामुळे आमच्या नातेवाईकांची आम्हाला माहिती होणार त्यामुळं आपल्याला माहिती मिळेल. आणि मला वाटतं जेव्हा कॉंग्रिगेशन सो मेनी लाईक माइंडेड पीपल इज देअर, म्हणजे ईश्वर निष्ठांची मांदियाळी आपण त्याला म्हणतो, तसं इतक्या समविचारी माणसांची मांदियाळी असताना कुठली माहिती आपल्यापासून लपून राहणं इतकं शक्य नाहीये. हां, अगदी त्यांच्या पोटातली जी माहिती आहे म्हणजे ती आत्ता कागदावर रंगवत आहे ती आपल्याला कदाचित तुर्तास मिळणार नाही, पण म्हणून काही आपण हरण्याचं कारण नाहीये. आपण ती माहिती न्यायालयाला सांगून त्यांच्याकडून सादर करून घेऊ. मला विश्वास वाटतो की आपल्याला सर्व माहिती उपलब्ध होईल. स्टेसाठी काही मुदत आहे ना? हा स्टे तसा 15 तारखेपर्यंत आहे, पण त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की कुठलीही न्यायालय कायदेशीर प्रक्रिया कुठलीही कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय, आता हे कायदेशीर प्रक्रिया कशी करणार ते सांगा. यांच्या कॉर्पोरेशनचं इलेक्शन झालेलं नाही, तिथे ट्री ऑफिसर ट्री कमिटी नाही. ट्री कमिटीमध्ये 50% जरी निवडून आलेले मेंबर्स असतात आणि 50% एक्सपर्ट मेंबर घ्यावे लागतात. म्हणजे फक्त कमिशनर चेअरमन आहेत म्हणून त्यांनी सगळे निर्णय घ्यायचे, तर ह्याला आपण सडकून उत्तर देऊ आणि खूप जोरदार विरोध करू अशा पद्धतीच्या एकेकोरपणाला आणि डिक्टेटरशिपला, की सगळं मी म्हणेल तो कायदा, मी म्हणेल तीच दिशा आणि मी ठरवेल तेच खरं, असं नाही होणार. आपण नक्कीच त्याच्यामध्ये काम करू. मला एक असं विचारायचं आहे की हरित लवादाची स्थापना तर अतिशय उच्च हेतूनेच झालेली, त्याच्यात काहीच शंका नाही, पण हरित लवादाच्या मार्फत काही असे निर्णय आले आहेत, हसदेवचं जंगल असेल किंवा अंदमानकडचं जंगल असेल किंवा काही खाणीबद्दलच्या काही घटना आम्हाला माहीत आहेत, ते सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये त्या माहिती आहेत. तर अनपेक्षित असे निर्णय लवादाकडून आलेले आहेत. तर एक थोडीशी भीती अशी पण निर्माण झालेली आहे माझ्यासारख्या माणसांच्या मनामध्ये की हरित लवाद हा सरकार करू इच्छिणाऱ्या बेकायदेशीर गोष्टीला कायदेशीर करून घेण्याचं इक्विपमेंट तर बनलेलं नाही, इन्स्ट्रुमेंट तर बनलेलं नाही ना. आणि तसं जर असेल तर जन्मताचा रेटा हा हे सगळ्यात प्रभावी उपाय आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही आहे का? आणि राजकीय दबावाखाली हे केलं जातं असा माझ्यासारख्यांचा तरी स्पष्ट आरोप आहे. त्याच्याबद्दल तुमची कॉमेंट काय आहे? सर, त्यावर थोडंसं मला पण एक प्रश्न आहे की ती जी कमिटी स्थापन करणार आहे, आदेश न्यायालय देणार आहे, ती कमिटी जर सरकारच्या पॉझिटिव्ह किंवा सरकार धार्जिणं असं मराठी शब्द वापरेल अशी जर समजा असली आणि त्यांनी जर या सगळ्या गोष्टीला मिसगाईड किंवा चुकीच्या पद्धतीचं वळण देण्याचा प्रयत्न याच म्हणजे यांच्या प्रश्नाला लागू आहे, तर त्याच्यावरती मग न्यायालय किंवा आपण आंदोलक कशा पद्धतीनं कमिटीचे मेंबर्स त्याच्यामध्ये DFO जे आहे, डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर ते आहेत, MPCBचे मेंबर आहेत आणि कमिशनर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आणि मी मला नोटीस द्यायला सांगितली ती मी त्यांना विनंती केली होती. मला त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत दे आर फॉर बिल्डर्स ॲक्च्युली, ते ॲटलिस्ट तसं करतात कारण रिसेंटली फॉरेस्ट ऑफिसरनेच 400 झाडं नाशकातलीच तोडली. सो ते पण जर तसंच करणार असतील तर हे कमिटी मेंबर्स मी तुमच्या मताशी अत्यंत सहमत आहे. आणि फक्त हरित लवादच नाही, फार जबाबदारीने सांगतो 23 वर्षाचा वकिलीचा अनुभव म्हणून की आज सुप्रीम कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये पण मला ती कॉन्फिडन्स येत नाही, तो कॉन्फिडन्स येत नाही की इथे न्याय मिळेल का. पण दुर्दैव असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जो मिळतो त्याला न्याय म्हणावं लागतं, कारण त्याच्यावरचं कोर्ट आपल्याकडे नाही आहे. मग याच्यानंतर कुठल्या कोर्टात जायचं, तर याच्यानंतर आपलं जनतेच्या कोर्टात जायला लागतं आणि मग कायदा सुव्यवस्था काय हातात घ्यायला लागेल ते घ्यायला लागते जर का कॉळाच तेवढं मोठा असेल तर. आणि मग सरकार इंटरव्ह्यू करतं आणि मग सरकारला हे न्यायनिवाडी उलटून टाकण्याचा किंवा त्याच्या विरुद्ध निर्णय घेण्याचा, जनतेच्या हितामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार आपणच दिलेला आहे, या घटनेनंच दिलेला आहे लिगली. तर त्या सगळ्या याच्यामधून आपल्याला कुठेतरी झालं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एक सांगतो की ही जी न्यायव्यवस्था आहे, हरित लवाद असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्यांना जास्तीत जास्त माहिती देणं आणि ती ठामपणे तिथं मांडणं हा एक त्याच्यावरचा पर्याय आहे. जर का तुम्ही ती माहितीच मांडली नाही आणि असं असताना कसं झालं बुवा, ते त्यांना माहितीच नाही की तर ते तरी काय करणार. आणि या ठिकाणी
काही आपल्याला न्यायवाडे बघितले तर खरंच दुःख वाटतं की नाही का, एवढी सगळी माहिती असताना, एवढी सगळी बाजू मांडलेली असताना देखील कुठंतरी प्रो डेव्हलपमेंटच्या नावाखाली सरकारला मदत करण्यासारखे निवाडे येतात. तर त्याला खरंच राहिलं नाही. अशी निवाडे आलीच तरी कुठंतरी ते आंदोलन कंटिन्यू वेगवेगळ्या रूपामध्ये करून कसं काय भारतात पाडून घेता येईल याच्यासाठीच प्रयत्न करण्याशिवाय दुसरा काही पर्याय मला आता तरी दिसत नाही. कारण न्यायपालिकेचा भाग असल्यामुळे मला न्यायपालिकेवरती विश्वास ठेवून न्यायपालिकेच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त मिळवता येईल ते तर पहिले केलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. पण अजून एक पॉईंट, जर त्या कमिटीमध्ये रिक्वेस्ट करून काही जनप्रतिनिधी पण नाही नाही, ही कमिटी आहे ना, ही कमिटी फक्त काय झालं, मी फारच कॅन्डिडली त्या लवादाला सांगितलं. ते म्हटले तुम्हाला काय माहिती? म्हटलं मला काहीच माहिती नाही. मी सकाळी उठलो आणि ते झाडं तोडत होते, झाडं तोडण्याच्या तयारीत होते आणि कोणी काय आलं नाही आपल्यासमोर, मी आलोय, फक्त माहिती मागवा. ते म्हणाले माहिती मागवण्यासाठी आपण एक कमिटी स्थापन करू की किती झाडं तोडणार आहेत, कशासाठी तोडणार आहेत, त्याचे पर्याय काय आहेत का, त्याचा विचार झालाय का, फक्त ही माहिती त्यांनी देणं अपेक्षित आहे. त्यामुळे ही कमिटी काही अशी विशेष कमिटी नाही की जी काही निर्णय घेणार आहे किंवा ह्यांच्या निर्णयावरती काही त्यांनी नाही सांगितलं तर ती माहिती आपण जाऊन सांगणारच आहोत न्यायालयाला. त्यामुळे या कमिटीचं तसं मला फार काही वाटत नाही, पण त्यांनी अचूक माहिती द्यावी ही अपेक्षा सर्वांची आहेच आहे आणि तसं कायद्याला अपेक्षित आहे, तसं त्या लवादाला देखील अपेक्षित आहे. सर, आपण अधिक लवादाची कार्यपद्धती सांगितली, त्याच्यामध्ये जे न्यायनिवाडा जो 4 मुद्द्यांवर, चौथा मुद्दा जो आपण सांगितला की पोल्युशन होतंय किंवा जे काही होतंय त्याला पे करा, आणि दुसरा पर्याय काय तुम्ही त्याची भरणा केली समजा दुसऱ्या ठिकाणी झाडं लावली, हा थोडी पळवट असू शकते का काही? त्याच्यामध्ये हे तत्व नीट समजून घेतलं पाहिजे. हा, ते समजून. पे अँड पोल्यूट हे तत्व नाही, पोल्युटर पेज हे तत्व आहे. म्हणजे जर का एखाद्याकडून ते कृत्य झालं तर त्याने त्याच्यासाठी भरणा भरावा असं आहे. म्हणजे तुम्हाला पैसे तुमच्याकडे म्हणून तुम्हाला ही मुभा आहे असा त्याचा अर्थ नाही. पे अँड पोल्यूट असं नाहीये, ते पोल्युटर पेज प्रिन्सिपल आहे. त्यामुळं आपल्याला त्याचा उपयोग या ठिकाणी आता आपण जे म्हणताय की एकाच 10 झाडं लावू, तर एकाच 10च्या ऐवजी एकाच 50 का नाही, कारण त्याचा सर्वांवर रेशो कमी असतो, एकाच 100 का नाही असं विचारता येईल किंवा सजेस्ट करता येईल. शिवाय त्याचं मॉनिटरिंग 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्ष करता येईल का? ते नाही झालं तर काय, या सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारातून पैसे कापता येतील का? जोपर्यंत यांच्या वरती येणार नाही ना तोपर्यंत हे मला तर ठाम खात्री झाली की अशा प्रकारच्या अहिंसक आंदोलनाचा वापर फक्त UPSC मध्ये प्रश्नोत्तर आणि निबंध लिहिण्यासाठीच करतील. ऍक्च्युअल मध्ये खुर्चीवर बसल्यानंतर काही ते पर्यावरण वाचवण्यासाठी काम करतील असं सुतराम शक्यता दिसत नाही. त्यामुळं कॉन्स्टंट विजिलन्स इज द प्राइस ऑफ अजून विषय होता त्यालाच कंटिन्युएशन मध्ये आता पोल्युटर पेज आणि त्याच्यामध्ये जी कॉम्पन्सेटरी प्लांटेशन केलं, ते निग्लिजन्स केलं आणि ती फक्त झाडं ठेवली वगैरे ते आपण प्रूव्ह करू शकतो. सो त्याची अकाउंटेबिलिटी फिक्स करून त्याची म्हणजे त्याच्यावरती कारवाई करण्याचे राईट्स अधिकार एनजीटीला जातात का सिव्हिल तुम्ही जे केलेलं नाही किंवा व्यवस्थित, पण ह्याच्यासाठी काय तर परत आपली जबाबदारी वाढते की कॉन्स्टंट विजिलन्स, असं एक फार मोठ्या तत्ववेत्याने म्हटलेलं आहे की कॉन्स्टंट विजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी. तुम्हाला जर का तुमची लिबर्टी एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला कॉन्स्टंट विजिल ठेवावी लागेल, तुम्हाला जागरूक राहावं लागेल. म्हणजे त्यांनी ती झाडं लावली आहेत की नाही, ती वाढली आहेत की नाही, त्यांनी मुहूर्त लावली होती का, हे सगळं आपल्याला बघणं आलंच, मॉनिटर करणं आलं, परत जाऊन कोर्टाच्या निदर्शनास आणून देणं झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करत राहाव्या. वृक्ष प्राधिकरणचा अध्यक्ष म्हणून अकाउंटेबिलिटी फिक्स करता येईल का कार्य? नाही, आपण तर मागणी करताना सगळ्यांवरतीच करायला लावायची. मी त्या प्रकरणामध्ये पुण्याच्या प्रकरणामध्ये पुण्याचे जे सिटी इंजिनियर आहेत त्यांना 3 लाख रुपये आणि पर्यावरण विभागाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना 5 लाख रुपये फाईन करून घेतलं सुप्रीम कोर्टात. अशा सगळ्या बेलगाम त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या त्या मी शेवटपर्यंत त्यांनी खूप प्रयत्न केले, सिनियर काउन्सिल केले, खूप प्रयत्न केले की आम्हाला त्याच्यापासून सुटका द्यावी, पण सुप्रीम कोर्टाने त्यांना ते भरायला सांगितले आणि त्यांनी ते भरले. सर, कनेक्ट कुठे होतं माहिती का हा विषय? तर या हायकोर्टाच्या केसमध्ये ना हायवेच्या 1 लाखाच्या वर झाडं तोडल्या गेली होती आपल्या मुंबईपासून मध्य प्रदेशपासून, ज्या 41 बोलत
त्याच्या मधले जे कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन केलं ते एकही झाड आपल्याला इथून मुंबईला गेलं तर दिसत नाही. त्यामुळे तुम्ही डिस्कस आपलं केला निकाल सरची आता पण ते घेतोय आपण. अकाउंटेबिलिटी फिक्स करून टोल बंद करण्याची प्रोव्हिजन ते मी बोलले सर. टेंडरमध्ये प्रोव्हिजन ठेवली नाही याच्या की टोल स्टॉप करायची. मग आपण आता पण इम्प्रूव्ह करू शकतो आणि आपण आता Exactly. परत न्यायालयाकडे ते जाऊ टोल बंद शकतो. टोल बंद आपण करायचं. डिपार्टमेंट येस. नमस्कार. अरे आपण फोनवरच ते बोलतो. आपण म्हणजे तो ओक्सरांना दिलेला आहे. फॉरेस्टचा रिपोर्ट आहे की झाडं जगलेले. तो रिपोर्ट टिबुक करून ही झाडं जगलेली म्हणजे टोल बंद करा. हे आपण काल दॅट वॉज टेंडर कंडिशन की जर झाडं नाही फॉरेस्ट नाही पण आपण डेफिनेटली आपण हायकोर्ट सुप्रीम कोर्ट गेलं पाहिजे काय कारण कुठेतरी अकाउंटेबिलिटी फिक्स करायचा विषय या माध्यमातून एक्झॅक्टली आय वुड लव्ह टू डू दॅट. कारण काय माहितीये का, फक्त आपण एक लढत राहायचं आणि हे लोक मन आणि वागत राहणार. त्याला कुठेतरी चाप बसला पाहिजे, कुठेतरी लगाम बसला पाहिजे. प्रेसिडेंट सेट करता येईल का या तपोवनाच्या मूव्हमेंटचा एक प्रेसिडेंट होऊन जाईल तो सेट. प्रत्येक ना सर तपोवन आणि त्या म्हणजे आता मला तर वाटतं नाशिक जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये एक जुनी जी 41/6 PIL आहे तुमची, त्याचं एक्झिक्युशन इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालं नाही म्हणून तातडीनं कंटेंट करणं गरजेचं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन करून घेणं गरजेचं आहे आणि ते इतक्याच फिअर्सपणे फाईट करणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधले वृक्षतोडीचा जो विषय आहे आणि एकूणच साधुग्राम आणि तपोवन हा जो विषय आहे हा एक दुसरा विषय. आणि तिसरा विषय की नाशिक जिल्ह्यामध्ये एकंदरची वृक्षतोडाची काल ताईंनी निदर्शनास आणून दिली. वाडीवरे ते समृद्धी महामार्गावरची जी 200 झाडं तोडण्याचा त्यांनी घाट घातलाय, वडाची 200 वर्षापूर्वीची झाडं. तर असे वेगवेगळे विषय जिल्ह्यात अशा 3 लेवलवरती मला वाटतं आता आपला मोठा विषय आहे सर. वाडीवरचा जो विषय ना डहाणू बंदर वगैरे कनेक्टेड असं ते फार मोठाच विषय आहे. त्याच्यात दुसरं म्हणजे खूप आपल्याला सेव्ह करता येईल. पण तेच आहे सर परत म्हणजे काही करायचं म्हटलं तर आपल्याला स्वतः मरावं लागेल, त्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. ते सततचे प्रयत्न आहेत. कॉन्स्टंट म्हणजे खरंच कॉन्स्टंट व्हिजिल आपल्याला ठेवावी लागेल आणि त्याच्यात कुठेही कसूर करून जमणार नाही की काय होतं गोबऱ्यात काय करत नाही, सुट्टी नाही द्यायची. त्याच्याशिवाय होणार नाही. हे अधिकारी काही त्या योग्यतेचे नसतातच ना. त्यांना आपल्याला जसं कित्येक लोक आहेत झाड तोडलं जाणं त्या दिवशी जेवणार नाही. आपल्याला आपल्या समोर जर काही खरं मोठं झाड तुटलं गेलं ना खरंच म्हणजे वाईट वाटतं की नाही, तसं त्या लोकांना त्याचं काही हे नाही. झाड तुटलं काय जंगल साफ केलं. गमतीची गोष्ट अशी आहे की तपोवन आंदोलन सुरू होण्याच्या 2-3 दिवस अगोदर आंबेगाव वगैरे त्या भागामध्ये एका शेतकऱ्यांनी त्याच्या मालकीच्या शेतातलं एक आंब्याचं झाड तोडलं म्हणून त्याला अटक केली. बघा एक झाड तोडलं म्हणून अटक केली. सर प्रश्न असा आहे की आपण राहिलं पाहिजे याबद्दल एकमत मला आपण हरित लवादाला ऍक्शन घेण्याकरता म्हणून आपण विनंती करू शकतो का की म्हणजे आता असं आहे की मधल्या काळामध्ये 2-3 प्रश्न आहेत. ती समिती जी आहे ती किती डेटा त्यांच्यापर्यंत खरंच पोहोचवेल त्याच्यावरती आपला काही कंट्रोल नाही. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर आपण विजिलंट राहणं याच्या व्यतिरिक्त तुमच्या बोलण्यातच आलं की त्या लवादाला तसा अधिकार आहे. तर आपण एक जी लढाई लढतोय त्याच्या व्यतिरिक्त सुमोटो त्यांनी काहीतरी ऍक्शन घ्यावी, हा डेटा मागवावा किंवा आता जी झाडं लावली जात आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमावी. पण असं काही आपण करू शकतो पण एक आणि याला जोड नाही की जर आपण अशा पद्धतीने ते केलं कारण असं आहे की काय हायपोथेसिस आपण जर असं मांडला की 15 तारखेनंतर काय होईल तर मला अशी भीती किंवा सगळे आंदोलन करताना भीती अशी वाटते की विकासाच्या आड येणारं झाड जर का तोडायचं असेल तर त्याच्या बदल्यात 5-10 काय जे काय आकडे असतील ते लावले तर आपण ते जगवले तर असं कुठेही म्हटलेलं आढळत नाही. ते लावलं तर त्याचा अधिकार त्याचा आधार देऊन ही मंडळी ती झाडं तोडतील तर त्या केसमध्ये आपल्या हातामध्ये लाट्या खाण्यापासून काहीच उरणार. तर असं आपण काय करू शकतो? नाही प्रश्न पहिला प्रश्न असा होतो की सुमोटो आता सुमोटो कोणत्या केसमध्ये न्यायालयाने करावं की जिथं त्यांच्याकडे कोणी गेलेलं नाही. आज आपण न्यायालयामध्ये गेलेलो आहोत, मी स्वतः गेलेलो आहे आणि आज मला वाटतं की किमान 1 डझनभर लोक आहेत जे इच्छुक आहेत किंवा तयार आहेत. गरज पडली तर आम्ही कुठल्याही न्यायालयामध्ये अर्जदार म्हणून अर्ज करायला पिटिशन करायला अपील करायला तयार आहोत. हा एक भाग. त्यामुळे आता सुमोटोची गरज नाही. सुमोटो केव्हा असतं की जेव्हा त्यांच्या माहितीमध्ये गोष्ट मला असं वाटतं बरं की एका पद्धतीनं त्यांनी ज्या फास्ट पद्धतीनं रिॲक्ट केलं आणि लगेच त्यांना पण
न्यूजमधून याच्यामधून ही गोष्ट माहीत असते, म्हणूनच ते कदाचित एवढ्या लवकर रिॲक्ट झाले आणि त्यांनी तातडीनं स्टे दिला. हेच एक सुमोटोचा एक वेगळा प्रकार असं म्हणूयात आपण, की मी निमित्त जरी ठरलो असतो तरी त्याची कल्पना त्यांना कुठेतरी होती आणि त्यांनी त्याचं गांभीर्य ओळखलं होतं, म्हणूनच तो स्टे मिळाला. तर सुमोटो आपण अपेक्षा करणं गरजेचं नाही, कारण आज आपण सर्वजण उच्च शिक्षित आहोत आणि आपल्याला आता माहीत झालंय की आपल्याला आपले राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी लढावंच लागणार आहे आणि हे टाळलं नाही तर तिथं जाण्यामध्ये काही चुकीचं नाही, ते आपण करत राहायला पाहिजे. आणि आय प्रॉमिस यू की मी जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत हे अव्याहतपणे करत आहे आणि असे कित्येक लोक इथं करत आलेले आहेत. मला तर म्हणजे आमच्या ॲडव्होकेट नाझर साहेबांचं ऐकून इतकं कौतुक वाटलं आणि इतकं इन्स्पायरिंग वाटलं की त्यांनी एवढा वेळ या कारणासाठी दिला. आय्यर साहेबांचा असेल, पंडित साहेबांचा असेल, इतकं म्हणजे झपाटलेली माणसं असताना आपण कशाला त्यांना सुमोटो, ते कधीतरी त्यांच्या सवडीनं खूप विषय चिघळल्यानंतर कदाचित घेतील सुमोटो, पण आपण ती वेळ काय येऊ द्यावी. आपण आता सजग नागरिक आहोत आणि आपण त्यांच्यापर्यंत ती माहिती घेऊन जाऊन आग्रह करू वेगवेगळ्या आदेशांसाठी, वेगवेगळ्या चांगल्या व्हिजिलन्ससाठी, मॉनिटरिंगसाठी. दुसरा प्रश्न तुमचा की त्यांनी अशा पद्धतीचं मॉनिटरिंग द्या, तर याच्यासाठी पण आपल्याला व्हिजिलंटली त्यांच्याकडे जावं लागेल, त्यांना सांगावं लागेल तुम्ही जे आदेश देताय ते आदेश फक्त पेपर टायगर करून नको राहायला. तुम्ही लावा म्हणते ते लावतात, ते वाढतात की नाही, त्याचं संगोपन होतं की नाही याचं कोणी बघत नाही. ते आता त्या न्यायाधिकरणाच्या देखील लक्षात यायला लागेल की या गोष्टी, त्यामुळे ते त्याच्यातही बऱ्यापैकी वेगवेगळ्या ऑर्डर्स, वेगवेगळ्या त्याची मॉनिटरिंग सिस्टीम हे करतात. त्याच्यात अजून काही अधिक तीव्र आपल्याला करता येईल का, की एवढं 25,000 कोटींचा फंड तुम्हाला येणार आहे, तर तुम्ही 2-5,000 कोटींचा फंड अशा पद्धतीचं पूर्ण जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी, त्याच्या मॉनिटरिंगसाठी ठेवता येण्यासारखं आहे का. आणि खऱ्या अर्थानं वृक्षकुंभ किंवा पर्यावरण कुंभ किंवा तुम्ही त्याला वेगवेगळी हरित कुंभ नाव दिलेलं आहे, अशा पद्धतीचं काही खरंच त्यातून साध्य करता येईल असे वेगवेगळे सजेशन्स आपण देत राहिले पाहिजेत आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. सर त्याच्यात जे सॉरी मी विचारतो की त्याच्यामध्ये आपल्याला इतिहासाचा जो दाखला घेतला किंवा आकडेवारी घेतली की आतापर्यंत पुनर्रोपित केलेली किंवा अशा प्रकारे जे प्लांटेशन केलेलं आहे त्याचा सक्सेस रेशोचे आकडे आपल्याकडे आहेत आणि परिस्थिती पण आहे, त्याचा दाखला दे कोर्टामध्ये की नाशिक महानगरपालिकेचा इतिहास झाडं जगवण्याचा आणि कॉम्पन्सेटरी प्लांटेशन करण्याचा चांगला नाही, याच्या आधाराने त्यांना तपोवनातली झाडं तोडू देऊ नका, या आर्ग्युमेंटला किती आधार आहे कायद्याच्या दृष्टीने असं मांडलं नाही. असं ह्या दोन गोष्टींचं मला वाटतं तसं काही अर्थार्थी संबंध नाही आहे, परंतु एकत्रच फक्त नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच नाही तर देशातल्या कुठल्याही शासकीय यंत्रणेनं आतापर्यंत फार काही झाडं जगवली आहेत आणि त्याच्यासाठी काही फार पोटतिडकीत काम केले घेतले असं दिसूनच येईल. फारच कमी बोटावर आहेत की इंडिव्हिज्युअल लेवलवरती झालेले एफर्ट्स असतील सरकारी यंत्रणेमधून तर ते झालेले आहेत, पण मास लेवलवरती ज्या प्रमाणामध्ये पैसे खर्च केले जातात किंवा यंत्रणा त्यांच्याकडे असताना देखील एफर्ट्स घेतले जात नाहीत, त्या बाबतीमध्ये उदासीनता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. त्यामुळे मला वाटतं की काही PPP मॉडेल आपल्याला सजेस्ट करता येईल का त्याच्यामध्ये, की जसं तुम्ही वेगवेगळ्या डेव्हलपमेंटसाठी PPP मॉडेल करता तसं पर्यावरण संवर्धनासाठी काही PPP मॉडेल करता येईल का. आम्ही आवडीने मॉनिटर करणारे लोक आहेत ना इथे की जे हे बघतील किंवा त्यांनाच तुम्ही मॉनिटर केलं आणि त्यांनाच ते करायला सांगितलं तर ते करणारे देखील लोक आहेत. असं काही वेगळं मॉडेल आपल्याला त्याच्यामध्ये सजेस्ट करता येईल ते आपण डेफिनेटली करूया. सर यात आता जे पालिका समजा मीडिया क्षेत्र सांगताय लोक प्रशासन की आम्ही 15,000-20,000 झाडं आता लावतो, तुम्ही मागाशी म्हटले तसं कोर्टात यांच्या वतीनं असं आर्ग्युमेंट होऊ शकतं की आम्ही तपोवनातल्या झाडांच्या मोबदल्यात अमुक इतकी झाडं लावली असं मांडू शकतो का? ते मांडतील ते, पण आपल्याला आता त्याच्यामध्ये कोर्टाला विनंती केली पाहिजे, हरितलवादाला विनंती केली पाहिजे की आपण प्रत्येक झाडाचं जिओ टॅगिंग यांना मागवा आणि त्याचं पुढच्या 10 वर्षाचं रिपोर्टिंग हे दर 6 महिन्याला त्यांना द्यायला सांगा, तर काहीतरी होऊ शकतं. नाहीतर हे सगळं पेपरवरती होणारं प्लांटेशन आहे, याला काही अर्थ नाही असं आपल्याला वारंवार हरितलवादाला नाही ऐकलं तर सर्वोच्च न्यायालयाला सांगायला लागेल. सर आमच्या आता नाशिक सध्या पंचपक्वानाचा ताट आहे, त्यातला एक पदार्थ तपोवन म्हणून आपण असे आमच्याकडे बरेच पक्वान आहेत, म्हणजे पांढरपोळा असेल, आता वाढवणचा रस्ता असेल, रिंग रोड असेल, अंजनेरीचा रोपवे असेल,
अशा बऱ्याच गोष्टी आमच्याकडे आहेत त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे. सो आता इथं बसलेली लोक यांच्या व्यतिरिक्त आणखी काही लोक आहेत ज्यांना या सगळ्या संदर्भात वेळोवेळी कोर्टात जायचं आहे, एनजीटीत जायचं आहे. तर ती प्रक्रिया लेवलला आणि आर्थिक स्तरावर नेमकी कशी असेल किंवा त्याबद्दल काय सांगतो या व्यतिरिक्तच्या आणखीन घटनांमध्ये जायचं असेल. हे जायचं असेल तर मी तुम्हाला प्रक्रिया सांगितली की जर का कुठल्या एखाद्या प्रोजेक्टला त्यांनी एन्व्हायरमेंट असेसमेंट करून त्याचं क्लिअरन्स घेतलेलं असेल, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, तो क्लिअरन्स मिळाल्यापासून 6 महिन्याच्या आत आपल्याला अपील दाखल करता येतं. आणि अशी परिस्थिती नसेल तर आपल्याला ओरिजिनल ॲप्लिकेशन जे आपण आता दाखल केले याच्यामध्ये अशा पद्धतीचं ओरिजिनल ॲप्लिकेशन कुठल्याही प्रकारच्या एन्व्हायरमेंटल व्हॅल्युएशनसाठी करता येतं. त्यामुळे प्रक्रिया तर अगदी सुलभ करून ठेवलेली आहे, अत्यंत सोपी आहे. 1200 रुपये किंवा 1300 डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ पेजेस 1500-2000 रुपयापर्यंत त्याला खर्च येतो दाखल करायला. ऑनलाईन देखील दाखल करू शकतो. पार्किंग पर्सन पण ॲपेअर होऊ शकतात, वकील पण देऊ शकतात. अशा सगळ्या माध्यमातून आपल्याला ते करता येईल, काही अडचण नाही. अभी ये पेड़ तोड़ने का पहला इन लोग डिक्लेयर करते हैं मैं 15,000 बता दूंगा ये तोड़ किसने वो क्वांटिटी ठहराई है? वो 15,000 कम है ज्यादा है तो अच्छी बात है, लेकिन व्हाट इज द मिनिमम रिक्वायर्ड? इज देयर एनी पर्टिकुलर रूल वेयर इट सेज that it should be like this? It has evolved from the environmental jurisprudence through various judgments. त्याच्यामधून तो 1:10चा रेशो समोर आलेला आहे की 1 लावलं तर 10, 1 तोडलं तर 10 लावा. अशा तर ते न्यायालयाकडून आलेलं आहे. If a tree is very old, say 250 years old, and you are going to plant only 10 years of that, is it okay? No. I agree with you. I completely understand your sentiments की ते योग्य नाहीच आहे. म्हणजे तशा ठिकाणी ते 250 झाडं लावायला सांगितली तर योग्यच होईल या मताचा मी आहे. पण हा आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स डेव्हलप करण्यासाठी तशा पद्धतीचं आर्ग्युमेंट डेव्हलप केलं पाहिजे, ते न्यायालयासमोर मांडलं पाहिजे काही केसेसमध्ये, आणि ते कसं यशस्वी होईल याचा प्रयत्न केला तर तो ज्युरिस्प्रुडन्स चेंज होऊ शकतो. आता आपण झाड तोडणार आहे म्हणून नोटीस देतो, लावणार आहे ते नोटीस देत नाही ना कुठे लावले. एक्झॅक्टली हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही लावण्याची नोटीस देत नाही, लावण्याचं त्यामुळे जिओ टॅगिंग आहे. तुम्ही जिओ टॅग करा, त्याची माहिती पब्लिश करा एका वेबसाईटवरती, इथं आम्ही हे झाड लावलंय आणि कोणी जाऊन बघू शकतं, चेक करू शकतं, त्याला QR कोड जोडलेला आहे किंवा त्याची ते भी तेच दाखवणार हे झाड का ये लगाया था फिर वो झाड का भी यही लगाया. त्यामुळे जिओ टॅगिंग फार महत्त्वाची आहे. तुम्ही याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था होऊ शकते. कुंभमेळा होण्यासाठी कुंभमेळ्याला विरोध नाही आहे, ती परंपरा आहे ती होतच राहील. पर्यायी जागा आणि पर्यायी व्यवस्था होऊ शकते असं आर्ग्युमेंट आपण हरित लवादात करू शकतो का? करणारच आहोत आपण, कारण अल्टिमेटली जेव्हा ते म्हणतील की नाही आम्हाला इथे जर्मन हँगर टाकल्याशिवाय वाढणारच नाही, मग आपण म्हणून की याच्या व्यतिरिक्त इथं टाकू शकतात, तिथं टाकू शकतात, यत्र तत्र सर्वत्र टाकू शकतात, तर इथेच काय टाकायचे आहे असं आपण डेफिनेटली आर्ग्युमेंट करणार. त्याच्यासाठी आम्ही स्टडी करतो आहोत. सर 22 सर या संदर्भातच एक माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे आपल्या ह्या हरित. हो, मी ते याचिकेबद्दलचं वाचलंय. 14 तारखेला त्याची सुनावणी चीफ जस्टिसकडे ठेवलेली आहे. ती याचिका आपण मिळवूयात. आपल्यापैकी कोणी असतील ते याचिका करतील तर त्यांच्याकडून याचिकेची कॉपी मिळवा. गरज भासल्यास आपण त्याच्यामध्ये देखील इंटरव्हेन्शन करू. त्यांना कसं सपोर्ट करता येईल, त्यांना काही डेटा पाहिजे असेल तर त्यांनाही डेटा देऊ. आता कसं एकच व्यक्ती जर का वेगवेगळ्या न्यायालयाकडे किंवा प्राधिकरणाकडे किंवा कोर्टात गेलं तर त्याला फोरम शॉपिंग म्हणतात. ते काही चांगलं दृष्टीनं बघितलं जात नाही. पण वेगवेगळे लोक असतील, वेगवेगळ्या संस्था असतील आणि कोणी हरित लवादात गेले, कोणी हायकोर्टात गेले तर त्यांना डेफिनेटली ऐकून घेतलं जाऊ शकतं. फक्त परस्पर विरोधी निर्णय येऊ नये त्याच्यासाठी आपण सेम पेजवर राहण्याचा प्रयत्न करणं जर का शक्य असेल, समविचारी लोक असतील, कुठल्याही इतर हेतून प्रेरित नसतील तर त्यांच्याशी चर्चा करून आपण त्यांना माहिती शेअर करावी आणि सपोर्ट करावा. पण याच्यात कुठल्या म्हणजे हरित लवादाचं ऐकलं जाईल का हायकोर्टचं, म्हणजे नक्की आमचं कन्फ्युजन नाही. समपक्ष आहेत, समपक्ष आहेत, ते दोघांचंही ऐकलं जाईल. आदेश आला की त्या दोघांचंही ऐकलंच आहे, ते बाजूच नाही. सर मी एकतर तुम्ही जे बोललात की 10-15 लोक आहेत यासाठी, सर आय एम वन ऑफ देम. काय नाव सर आपलं? सचिन शेट्टे. सचिन शेट्टे. तर
तर म्हणजे PI-साठी मी पण ट्राय करतो आणि मी RTI पण फाईल केलेली आहे. पण ॲज युजल तुम्ही जसं बोललात त्याचं काही उत्तर आलेलं नाही, फॉलोअप करतो आहे. मी PMOचा जो पोर्टल आहे, PM से बात करू असं काहीतरी पोर्टल आहे, ते ग्रीव्हन्सेस तिथे पण टाकलं आहे. त्यांनी डायरेक्ट केलं मला एक मेल आला आहे, मिस्टर देशपांडे विल लुक का, ठीक आहे. मी त्याचे कंटिन्युअस फॉलोअप करतो आहे. काही उत्तर नाही आहे, कारण ते त्यांच्या अंडर ते NMC येतं, राईट. तुम्ही काय करता सर? माझं काही म्हणजे असं हे नाही की नेचर लवर वगैरे आहे मी, बट माझं सामाजिक जे कार्य आहे ते वेगळं आहे. बेसिकली मी जे किडनी फाउंडेशन्स आहे ना, म्हणजे जिथे किडनीचं असं तिथे माझा भाऊ ॲक्च्युअली त्यामध्ये मारला होता, पण त्याला मी फार कनेक्टेड आहे. पण अशा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये मी बॅकएंडला सपोर्ट नेहमीच करत असतो. पण इथे मला प्रकर्षाने जाणवत आहे की जसं तुम्ही पहिल्यांदा बोलला होता की ही जी चळवळ एवढी झाली, कारण मी तो जो ग्रुप झाला होता ना, आम्ही फक्त 15 जण होतो तेव्हा. 16 ते 17 नोव्हेंबरला आम्ही जेव्हा ग्रुप तयार केला होता, आणि आता नऊ अराउंड 1000 आहोत मी. पण हे कुठेतरी असं मनाला कनेक्ट होत गेलं की हे चळवळ ही कुठेतरी टेक्निकली आणि बाय लॉ ही प्रूव्ह पण झाली पाहिजे. नुसतं चळवळ आणि जे आपण मीडियामध्ये दाखवतो आहे त्याच्यामुळे होणार नाही आहे. आणि कंटिन्युअसली म्हणून मी पर्स्यू करत होतो की हू शुड बी द वन ऑर अ ग्रुप ऑफ द पीपल की जे टेक्निकली याचा ॲनालिस करून बाय लॉ त्याला प्रूव्ह करू शकतील. त्यामध्ये मग पंडित सरांचं एक निघालं, मग आता मध्ये जगताप सरांचं निघालं, आता परवाच्या दिवशी तुमचं पण आलं 2 दिवसापूर्वी. सो दॅट ॲक्च्युली म्हणजे थोडेसे रेस म्हणतात ना, होप्स आहे ना, ते थोडेसे जागृत झाले. मग आणि पहिल्यापासून हे होतं की मी PI-साठी रेडी आहे, जस्ट गाईड मी, बिकॉज आय एम डोंट हॅव एनी बॅकग्राऊंड ऑफ द लॉ. पण येस, आय नो की काय करावं लागेल. त्या दृष्टिकोनातून जर मी बघितलं तर मी जर एक स्टडी केला तर मी तुम्हाला सांगतोय, आपण तपोन म्हणतोय, टेक्निकली मला कुठेही नाव दिसत नाही आहे ऑन पेपर गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये की ह्या तपोन. जसे ग्रीन झोन, ते ग्रीन झोन जे दाखवले तर आपण तपोन म्हणतो. त्या तपोनामध्ये RC1 RC2 दॅट इज रिक्रिएशन सेंटर, मोस्ट डेंजरस पार्ट, ते अमेंडमेंट त्यांनी 2022 मध्ये केलेलं आहे. 2015 मध्ये 2016 ते 2036चा जो त्यांनी DP दाखवलेला आहे आणि DPCRA आहे त्यामध्ये कुठेही दिसत नाही आहे. पण 2022 मध्ये मात्र हे दिसत आहे की RC1 आणि RC2 त्यामध्ये आले. आता जेव्हा आम्ही प्रयत्न केला की 2015चा DP वर्सेस आता काय आहे, तेव्हाचा जो तुमचा कुंभमेळ्याचा होता ना, आताचं काय आहे ते ऑफिशियल कुठेच मिळालं नाही आहे. अनऑफिशियल लोकांकडे ते आलं माहिती आहे बघ तुम्हाला. पण प्रश्न तोच येतो, आता जेव्हा मागितलं जातं तर काय सांगितलं आहे, हा जो तुम्ही रेफर करताय चार्ट किंवा तो जो लेआउट आहे तपोन जिथे तुम्ही म्हणताय त्याचं अमेंडमेंट आम्ही अजून रिलीज केलं नाही. आणि मला पूर्ण डाऊट हा आहे आणि कॉन्फिडन्स पण आहे की RC1 RC2 दे विल शो साधुरामसारखा पिंक आणि राहिलेला ते दाखवले ग्रीन झोन. अगेन नॉट तपोवन. तपोवन हे टेक्निकली कुठेही मला आजपर्यंत दिसलेलं नाही. आपण म्हणतोय सगळेजण म्हणताना की तपोवन वाचा. व्हेअर इज दॅट वर्ड? ऑफिशियल रेकॉर्ड कुठे त्याचं तपोवन? ग्रीन झोन आहे, तो पार्क आहे, ग्रीन पार्क. म्हणजे ग्रीन पार्कला ते तोडून ते RC1 RC2 करतायत ते. दॅट इज वन. सेकंड म्हणजे नथिंग इज हरितवादा. पण मग माझ्या एक मनात आलं, तपोवनला तर एवढी लिगसी आहे, हिस्ट्री आहे की जी अगदी रामायणापासून आलेली आहे, हजारो वर्ष पूर्वीची, ती हेरिटेज भूमी म्हणून का नसतं की जिथे एकदा त्याचं डिक्लेअर झालं नोबडी कॅन टच इन फ्युचर. आता त्याची प्रोसेस जी मी जाणून घेतली आहे ती आहे की NMC, स्टेट आर्किओलॉजी, नॅशनल आर्किओलॉजी, सेंट्रल गव्हर्नमेंट अँड फायनली युनेस्को. ही एक प्रोसेस आहे ना, की जर त्याला हेरिटेज लँड म्हणून जर डिक्लेअर करायचं असेल तर, करेक्ट ना. पण वारंवार कोण असं तुम्ही म्हणता की नेहमी व्हिजिलन्स ठेवायला लागेल. आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. ती आहे ती भूमी जी आहे त्याच्यामध्ये किती लोकांच्या भावना आहेत आणि असं नाशिकमध्ये नाही आहे, पूर्ण भारताच्या त्याच्या मागे भावना आहेत त्याच्यामध्ये. मग त्या लँडसाठी लढायचं ते एकदा का लढायचं? एकदा लढून तो विषय संपवायचा का नाही? की तपोवन फॉर एव्हर, हेरिटेज भूमी म्हणा त्याला. याच्यानंतर तुम्ही त्याला हातच नका लावू. तुम्हाला काय करायचं ते करा, पण हे नको, तपोवनला नका टच करू तुम्ही. आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणतो की याच्यासाठी जर मला हे युनेस्को पर्यंत जर जायचं असेल ना, आय एम रेडी टू स्पेंड एन नंबर ऑफ डेज अँड अमाऊंट ऑफ मनी. आय डोंट केअर.
मला त्याबद्दल काही पैसा जाऊ द्या, मला वेळ जाऊ द्या, काही जाऊ द्या. सर प्रश्न मला काही अध्यक्ष बोलायचं झाडांचा नाही. नाही सर, प्रश्न आता तपोवनाचा आहे. तपोवनात वन असावे का नसावे? तर आमच्या खत्री मॅडमने असं उत्तर दिलंय, कॅनडा कॉर्नरला कॅनडा आहे का? महात्मा गांधी नगरमध्ये महात्मा गांधी राहतात का? जवाहरलाल नेहरू नगरमध्ये नेहरू राहतात. सर मग अशा याच्यासाठी तपोवनातले 1800 झाडाची निमित्त आहे. तर आम्हाला जे जो हेरिटेज वारसा आहे तपोवन हा, ही सगळ्यात जसं रामाचं मंदिर अयोध्येत झालं, तर राम जब वन गए तो वो राम बने. तो वनच नाही आमच्या नाशिकला रामाचं. तर ह्या आपलं दुर्दैव असं आहे की ज्यांची अस्मिता मेलेली आहे असे खतरनाक खत्री त्यामुळे आपण आपला लढा वेगवेगळ्या स्तरावर होतो. जसं की यांनी सजेस्ट केलंय, तुमचं म्हणणं आहे की ते तपोवन म्हणून का नाही केलं पाहिजे, तर If traditionally a name is being used in a region, it is not needed to be registered. It's the traditional name. Correct. So you can't say ऐसा नाम नहीं है. नाही, हे लॉजिकच नाही असू शकत. म्हणजे गांधी नगरमध्ये गांधी आहेत का आणि कॅनेडियन कॉर्नरला कॅनडा आहे का, हे लॉजिकच नाही असू शकत. कारण यू आर टॉकिंग अबाउट तपोवनला किमान 5000 वर्षाचं तपोवन नावाचा इतिहास तर आज अटॅच आहेच आहे. त्याच्यामध्ये दंडकारण्याचा पार्ट म्हणून आता तुम्ही हे जे सगळं सांगताय ना मला की माझा प्रश्न असा होता माझा प्रश्न असा होता की तुम्ही सांगितलं की लवादानी अंतरिम आदेश दिलेले आणि त्याच्यानंतर जर करायचे असेल तर कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल. आणि तुम्ही म्हटलं कायदेशीर प्रक्रिया कशी पार पडेल, जर त्यांनी निवडणुकाच घेतलेल्या आहे, इलेक्शनच झाले नाही, तर मग ती कायदेशीर प्रक्रिया त्यावेळेस नगरसेवक असणं त्या कमिटीमध्ये ती असेल. कारण 15 तारीख जर दिली तर 16 तारखेला 15 तारखेला इलेक्शन होणार आहे नाशिक महापालिकेचे आणि 16 तारखेला निकाल असेल. मग तेव्हा जे नगरसेवक वगैरे निवडून येतील तेव्हा त्यांचा रोल असेल का या झाडं तुटण्यामध्ये, तोडून देण्याच्या परमिशन मध्ये वगैरे? ही जी कमिटी आहे त्याच्यामध्ये 50% निवडून आलेले नगरसेवक आणि 50% एक्सपर्ट असं अपेक्षित आहे. 15 लोकांची कमिटी असते आणि चेअरपर्सन असतात, म्हणजे 7 नगरसेवक 7 एक्सपर्ट आणि चेअरपर्सन असं त्याचं थोडक्यात म्हणजे महापालिकेची सत्ता कोणाकडे येईल त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी असू शकतात. परंतु त्या फक्त कमिटी स्थापन झाली आणि त्यांनी नोटीस दिली, म्हणणं ऐकून घेतलं आणि कार्यपद्धती म्हणजे प्रोसिजर पूर्ण झाली म्हणून त्यांना झाडं तोडता येणार नाही. लक्षात घ्या, त्यांना रिझल्ट ऑर्डर देणं गरजेचं आहे की आम्ही ही परमिशन नाकारतो का नाकारतो, देतो तर का देतो. आणि मग तेव्हा तुमचं विजिलन्स कामाला येणार आहे की जेव्हा ही नोटीस परत दिली जाईल किंवा आता जी नोटीस दिलेली आहे त्याच्यामध्ये जे घेतलेले ऑब्जेक्शन्स आहेत त्याचा पाठपुरावा करणं, आणि त्याचा पाठपुरावाच नाही तर त्यांनी त्याच्या बेसिसवरती काही निर्णय घेतला तर त्याला योग्य त्या प्राधिकरणात किंवा योग्य त्या न्यायालयामध्ये चॅलेंज करत राहणं, ह्या गोष्टी सततच्या विजिलन्सच्या आहेत, ह्या कराव्या लागतील. त्याच्याशिवाय आपल्याला असं नाही म्हणतात आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं पण यांनी काहीच केलं नाही, तेवढं म्हणून आपण आपले हात वर करून जमणार नाही. तर वी हॅव टू फॉलो इट टिल द ग्रेव. पण आता समजा निवडणूक, आता समजा त्यांनी कायदेशीर प्रक्रियेमध्ये जर आता महापालिकेच्या निवडणुका होणार आहे 15 जानेवारीला फायनल मतदान होणार आहे, 16ला निकाल पण लागणार. मग तेव्हा जर आता अर्थातच येईल का समजा महापालिकेत जर सत्ताधाऱ्यांचे आता जे आहेत, कारण याच्या मागे सत्ताधारीच आहे लोन आहे. आता आपण काय चर्चा केली की कोणीही आलं तरी फक्त त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली म्हणून त्यांना झाडं तोडता येणार नाही आणि आपल्याला फक्त त्यांची प्रक्रिया व्यवस्थित झाली म्हणून शांत बसून चालणार नाही. तर ती रिझल्ट ऑर्डर आहे की नाही आपल्याला मान्य आहे की नाही, नसेल तर ती न्यायालयात चॅलेंज करणं हे गरजेचं आहे. हे न्यायिक प्रक्रियेमध्ये आपल्याला वारंवार जावं लागणार आहे कारण आपण विजिलंट आहोत, आपल्याला पर्यावरणाची काळजी आहे, हे करावं लागेल, त्याला काही पर्याय नाही. तुम्ही जे जिओ टॅगिंगचं बोलले, झाडांचं जिओ टॅगिंग, आता ते खूपदा काय करतात, मागे पण त्यांनी गंगापूर रोडवरचे 400 वर्ष जुने वड कापले आणि दुसरीकडे फक्त पाम ट्रीज आणि तसे लावले. सो एक 400 वर्षाचं जुनं वडाचं झाड आणि एक छोटंसं पाम ट्री, इट डझंट मॅच. सो वड कापलं तर वड लावणार आणि तेवढे सपोज एक वड कापलं तर तुम्ही
400 वर्ष जुनं आहे तर ॲटलिस्ट एका वर्षाचं एक वड तर लावा, 400 वडाची झाडं लावा. हे चांगलं सजेशन आहे. मला वाटतं हा जो एन्व्हायरमेंटल ज्युरिस्प्रुडन्स आहे ना, हा अशा प्रकारच्या परिसंवादातून, अशा प्रकारच्या डिस्कशन्स मधून येईल आणि तो कुठेतरी न्यायालयाला आपल्याला सुचवावा लागेल. वारंवार सुचवल्यानंतर तो त्याच्या कानात आल्यानंतर ते त्याला कुठेतरी न्यायिक आदेशाचं स्वरूप देतील, तेव्हा हे इव्हॉल्व्ह होईल आणि ऍक्च्युअल अस्तित्वामध्ये. सर आपलं जर डिस्कशन चालू करूया, माझा मुद्दा राहिला सर, आपण असं जे हेरिटेजचं जसं आता आपण 1800 जागांसाठी NGT मध्ये गेलेलो आहे, तसं आपली तपोभूमी तपोवन परत नाशिकला परत मिळावं याच्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणं आपल्याला गरजेचं आहे का? हा, मी आता ते सांगत होतो की आता तुम्ही ही जी माहिती मला सांगताय ना, बरोबर की इथे तपोवन होतं, तपोवनाचा इतिहास आहे 5000 वर्षाचा, हे माझ्यासाठी फक्त शब्द आहेत वकील म्हणून, हे सेंटिमेंटली तुमच्या सोबत आहे. When it comes to legal fight, you need to give me documents. Yes, but give me proof. हे नाही. नाही का नाही? म्हणजे मी काय म्हणतोय, आपण सगळेजण म्हणजे इन्क्लुडिंग द प्रशासनची लोक असू द्या, पॉलिटिशियन्स असू द्या, किंवा आपण हा जो वर्ड वापरतोय तपोवन, सर तो ऑफिशियली नाही आहे सर. तो नाही लिपीमध्ये नाही आहे. लिपी पूर्ण वाचलं, त्यामध्ये ग्रीन पार्क म्हणून म्हटलेलं आहे आणि आधुनिक पण आता हिस्ट्री आहे त्याच्यानंतर काढलाय तो वर्ड, जे तो काढलाय तो आहे ना, 1857 पासून आहे तो. सर तो आहे आणि होता म्हणत आहे नाही, आता त्याला ग्रीन पार्क म्हणतात. अंडरस्टँडिंग तो होता आहे नाही, कन्व्हर्ट केला आहे तो. आणि ते ग्रीन पार्क जेव्हा म्हणतात तेव्हा दे आर ऑथराइज्ड टू डू ऑल दिस थिंग. संदर्भ आहे आणि आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल. ही अशी जी माहिती आहे ना सर, फक्त म्हणजे असं तो होता नंतर काढलाय, त्याला लिमिटेशन ऍक्ट येईल का की आपण त्यावेळेला चॅलेंज आणि आता आपण जे म्हणतोय 200 वर्षापूर्वी झाड वगैरे, मी हेरिटेज प्लांटेशनचा रिपोर्ट डाउनलोड केला MCA त्याच्यामध्ये वाचलं की प्रत्येक 5 वर्षानंतर ही स्टडी करणं आवश्यक असतं, रिटर्न स्टेटमेंट, आणि ते कोण ऑथॉरिटी असतात ते पण त्यांनी त्याच्यात सांगितलेले आहे. आता हा रिपोर्ट केव्हा डिक्लेअर झाला आहे त्याची कुठलीही डेट आहे, ते पूर्ण 32 पानं वाचून आता मी जे बघितलं ते भट मॅडमनी जे सांगितलं होतं त्या दिवशी असं नाही सांगितलं की 40 वर्षाचं झाड आहे, पण मॅडमनी कम्प्लीट केलं नाही 200 वर्षाचं आहे. म्हणजे फर्स्ट अंडर हेरिटेज ना, 50 वर्षापूर्वीचं जे मोठं झाड आहे इट्स अ हेरिटेज आणि वडाचं आहे ते. पण ते हेरिटेज आणि त्याचे आणि याच्यामध्ये मी बघितलं हेरिटेजचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये तो त्यांनी दाखवले किती 1535. इज इट ट्रू? सर हेरिटेज कम्युनिटी पण नाही नाही, असे जे अॅनोमलीज आहेत छोटे छोटे, तर ह्या अॅनोमलीज आपण आयडेंटिफाय केल्या पाहिजे की कायद्यानं असं असायला पाहिजे, नियमानं असं असायला पाहिजे, आणि ते नाहीये. याच्यासाठी आपण एक वेगवेगळी याचिका करू नये ना, त्यांना ते करायला भाग पाडू शकतो. आणि मला वाटतं आता जर का आपल्याला एक स्ट्रॅटेजी लेवलवरती काय करायचं तर तुमच्या पिटिशनमध्ये तातडीने कंटेंट आणि त्यांनी जे काही केलेलं नाही ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं तर ह्या प्रकरणाला पण ग्रॅव्हिटी येईल की हे काही करत नाही, आता वेळ वाढवून येण्यापुरतं हे करतात आणि नंतर झाड लावत नाही, ते टिकवण्यासाठी काही करत नाही. फार महत्वाची बाब आहे सर. त्याच्यासाठी कंटेनला टाकलं होतं ऋषिकेशजींनी, पण खूप दिवस त्यांनी हे केलं, याचिका त्यांनी टाकली आणि आमचं तिथे ते वडाचं झाड तोडत होते, परत ही कंटिन्यू केलं आणि नगरपालिकेला त्या याचिका 2023 टाकली होती त्यांनी. तर याच्यात न्यायालयाने सांगितलं होतं की नाशिक महानगरपालिकेने योग्य कारभार करावा असं त्यांना. काय एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला, मी त्या दिवशी बोललो होतो तुमच्याकडे 2 लाख कामगार असले